जसा तो बापाबद्दल मूव्ही आहे, हं. तसाच तो मूव्ही पण बाप आहे. एका ओळीत जर सांगायचं झालं, की बाप म्हणजे काय बाबा? तर जो सातत्याने तुमच्या हॅपीनेससाठी, तुमच्या सुख-सुविधेसाठी जो सातत्याने प्रयत्न करतो, तो बाप असतो. फॅमिलीमध्ये, स्टेट लेव्हलला, इंटरनॅशनली सगळीकडे ह्याच गोष्टी चालतात, की एक माणूस आहे, ज्याला आपण मेन मानतो किंवा ज्याला मुखिया मानतो. हं, हं. तर त्याला किती अक्कल आहे ह्या गोष्टी कोणी पाहतच नाही. मूव्हीमध्ये सगळ्यात मला आवडणारी गोष्ट असते ती म्हणजे ट्रान्झिशन. कारण एकतर तिथं तुमची स्टोरी मेक होते किंवा ब्रेक होते. गांधी मूव्ही आला होता ना, त्यातला हा डायलॉग आहे, की "ॲन आय टू ॲन आय मेक्स द वर्ल्ड ब्लाइंड." सो आता खूप जण असे म्हणतात, की हे मूव्हीमधलं वाक्य आहे. आणि खूप जण म्हणतात, "नाही, नाही, महात्मा गांधीजींचं वाक्य आहे." So आता काय आहे ते मला माहिती नाहीये. पण महात्मा गांधी फेमस आहेत. आत्ताच मूव्ही आल्यानंतरच फेमस झालेले नाहीये. तुम्ही पाहिलं वाटतं. नाही, आपण शांततेचे पुरस्कर्ते आहोत. आपल्याला अजिबात कोणाचं वाईट आवडत नाही. म्हणजे आपण आपल्या ऑफिसवर लिहायचं का, की कॉकरोचेस अँड बॅड पीपल्स आर ते नॉट अलाउड. तुमच्या पहिल्या लाईनने कमेंटमध्ये येऊ शकते ह्या गोष्टी. आहेत आज पण लोकं तसे. हम देखेंगे. 2012-13 ची गोष्ट आहे. रविवारचा दिवस होता. केस कापायचे म्हणून कटिंगच्या दुकानात गेलो होतो. तिथं गेलो तर ऑलरेडी तिथं भरपूर गर्दी होती. त्यामुळे वेटिंगशिवाय दुसरा पर्याय नव्हता. म्हणून बसलो आणि आता काय करावं म्हणून बाजूचा जो एक पेपर होता, तो पेपर उचलला आणि वाचायला घेतला. आता पेपरमध्येही वाचण्यासारखं तर काही नव्हतं. पण त्यातल्या त्यात माझा स्वतःचा इंटरेस्टिंग भाग होता, तो म्हणजे चित्रपटाविषयी असलेला लेख. त्यामुळे असाच एका कोपऱ्यात कुठेतरी एका पानावरती, एका मूव्हीवरती आलेला लेख होता. तो लेख वाचायला घेतला. लेख वाचला आणि त्या लेखामध्ये आता तो लेख कोणाचा होता, काय होता, त्यातली काही एक आठवण नाहीये. पण तो लेख वाचता-वाचता त्यात एक प्रसंग सांगितला होता. आणि तो प्रसंग मला एवढा आवडला, तो म्हणजे त्याचे व्हिज्युअल्स मला तेव्हाच आले होते, की एक कपल असतं, ते कपल घोडा घेऊन असं कुठेतरी जातं. घोडा साईडला थांबतो किंवा साईडला ठेवतात आणि ते कपल एका घरामध्ये जातं. तसा कॅमेरा त्याला फॉलो करतो आणि त्यानंतर ते कपल नाहीसं होतं आणि त्यानंतर परत एक तिथून 5 वर्षाचं बाळ बाहेर येतं आणि कळतं, की 5 वर्षाचं ट्रान्झिशन झालेलं आहे. ते वाचलं आणि मला म्हणजे एवढं भारी वाटलं, की यार 5 वर्षाचं ट्रान्झिशन यांनी किती भारी दाखवलं. आणि झाली अशी गोष्ट, की नेमकं कटिंग करून जेव्हा घरी आलो, तर बहुतेक डोक्याचाही थोडा भाग तिथंच राहिला आणि मला त्या मूव्हीचं नावच आठवेना. आणि त्यानंतर मग बरंच काही आता यावरून कायतरी सर्च करणार. त्याच्यामुळे कुठला मूव्ही होता, काय होता, तो परत कधी बघायला मिळणार, नाही मिळणार, काहीच नव्हतं. पण तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर अगदी तसाच होता. आणि त्यानंतर काही कालांतराने म्हणजे बहुतेक 2017-18 ला एक मूव्ही बघायला घेतला. आणि मूव्ही बघतोय आणि जसा तो सीन आला त्याच्यामध्ये, की माझी पुन्हा ती आठवण जागी झाली, की एक घोडा दिसतोय, एक कपल आहे आणि आता तो कॅमेरा असा हळू-हळू त्या घरात जातोय आणि मला क्लिक झालं, की हा तोच मूव्ही आहे. तर तो मूव्ही आहे लाईफ इज ब्युटिफुल, जो की 1997 चा एक इटालियन मूव्ही आहे आणि त्या काळी याला 3-3 ऑस्कर भेटलेले आहेत. तर हा माझा वन ऑफ द फेव्हरेट मूव्ही आहे आणि आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण याच मूव्हीवरती बोलणार आहोत. तर पुन्हा एकदा आपल्यासोबत आहे अतुल. वेलकम अतुल. थँक आणि आजचा मूव्ही आहे लाईफ इज ब्युटिफुल, जे की आहेच. पण आता या मूव्हीबद्दल बोलूयात. सुरुवातीलाच मला असं सांगावसं वाटेल, की जसं एक पुस्तकाबद्दलचं कोट आहे, की कुठलंही पुस्तक म्हणजे तुम्ही पुस्तक ठरवत नसता, की मी हे पुस्तक वाचणार आहे. हं, हं. तर ते पुस्तक ठरवत असते, की हा बरोबर आहे की नाही, हा माझं पुस्तक म्हणजे हां. हा वाचू शकतो की नाही. सो मूव्हीचंही मला तसंच वाटतं, की आपण एवढे म्हणजे ढिगभर मूव्ही आहे. ढिगभर म्हणजे काय लाखो म्हणजे लाखामध्ये तर असेलच. पण त्यातले निवडक मूव्ही बघतो आणि ते आपल्यासोबत राहतात. हं. तर ह्या मूव्ही बघितल्यानंतर तुला ती फिलिंग आहे का, की वर्थ इट होता यार खरंच ही म्हणजे मूव्ही बघितली आणि आता असं झालं, की येस म्हणजे ही मिस केली असती तर खरंच यार खूप मोठं नुकसान झालं असतं. तर ती फिलिंग आहे का? म्हणजे माझं नेहमीच असं म्हणजे होतं, की एक एक ऑब्झर्वेशन आहे माझं, की एक
नॉर्मल माणूस आहे काय, तो ना स्वतःचं जे मूल आहे, हम्म. हं, स्वतःचं मूल जे आहे ना, तर त्याला जसा तो त्याला जसा वागवतो, हम्म. त्याच्यासोबत जसा राहतो आणि लग्नाआधी हम्म. जसा त्याचं मुलांबद्दलचं हे असतं. म्हणजे सगळ्याच लोकांना मुलं आवडतात. म्हणजे लहान असं नाही. मुलं, हा, बरोबर. म्हणजे आता एखादा मुलगा आहे, की तो असा 18-20चा आहे आणि त्याला लहान मुलं आवडत असतील हे क्वचित होतं. म्हणजे सगळ्यांनाच आवडतं असं नाहीये. बरोबर. तर माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये फक्त माझा एक दादा आहे, त्याला आवडतात मुलं. हा. माझ्यापासून लांबच राहतात. तर तो तसा आहे. हा. आणि आणि मी ते मी पाहिलं ते, की असं का होत असेल? की बाबा म्हणजे इतका म्हणजे सडन चेंज, हा. जो म्हणतो ना, की बाबा माझा बब्बू आला हातात आणि लगेच माणूस चेंज झाला. बरोबर. तो तो जो सडन चेंज आहे, तो का होत असेल? हा. तर हा मूव्ही पाहिल्यानंतर कळतो, की माणूस कसा कसा चेंज होतो. अच्छा. आणि मी त्याचं हे सांगायला पाहिजे, की जसा जो बापाबद्दल मूव्ही आहे, हम्म. तसाच तो मूव्ही पण बाप आहे. करेक्ट. म्हणजे कडक. बापावरचा एक बाप मूवी. हां, बापावरचा एक बाप मूव्ही. बरोबर. नाही, करेक्ट आहे. तर यातला तुझा म्हणजे वन ऑफ द बेस्ट, की बाबा यार यहाँ मैं पिघल गया, असा कुठला सीन आहे का? मूव्ही कसा आहे, तो पूर्णच असा कॉमेडी ड्रामासारखा आहे. हम्म. स्टार्टिंगपासून तो पूर्ण कॉमेडी ड्रामा आहे. असं कुठेच नाही, की असं रडारड होते, असं कुठेच काही नाही तिथे. हा. हं. पण तो आहे खूप जास्त इमोशनल मूव्ही हा. आहे. पण हा. त्याने इतक्या सहजतेने ते दाखवलंय, बरोबर. की असं वाटत नाही, की बाबा हा ट्रॅजेडी त्या टाईपचा मूव्ही आहे. नाही हम्म. वाटत. आणि हे सगळं चालू असताना जेव्हा तो मुलगा आणि त्याचे पप्पा त्या एका क्वार्टरमध्ये जातात राहायला हा. आणि तो त्याला समजत असतो. तो हा. त्याला समजत असतो आणि तो त्याला कळू पण देत नाही, की आपल्यासोबत काय चालू आहे. बरोबर. पण तो जेव्हा त्याला समजत असतो ना, की तो विचारतो, "बार्तेलिनो, हा. ये हां, ये सही है?" आणि तो त्याला इतक्या चांगल्या पद्धतीने समजत असतो. हम्म. पण तो पूर्ण मूव्हीमध्ये हम्म. त्याच्या डोळ्यामध्ये जे भाव असतात ना, तिथे ते नसतात. हम्म. म्हणजे स्पार्क हां, जो तो नेहमीच असा असतो ना, की बाबा हॅपी टू बस गो. अपने अपने धुन में, हा. किसी से कुछ लेना देना नहीं है. पण त्या ठिकाणी असं होतं, हा. की तो सांगत असतो, त्याचे एक्सप्रेशन असे असतात, की बाबा काहीच नाही झालंय, काहीच चेंज नाही झालंय. पण त्याला माहीत असतं, की हां, खूप झालंय काय, काही चेंज झाले. खूप काही चेंज झाले आणि तो त्याच्या बरोबर. मुलाला तो पटवून देत असतो. त्याचे एफर्ट्स असे असतात ना, की तो त्याचा बेस्ट देत असतो त्याच्या मुलाला पटवून द्यायला त्या गोष्टी. बरोबर. आणि तो मला खूप जास्त असा म्हणजे असा भावला. खूप जास्त भावला तो, की अरे यार, आता ह्या गोष्टी याला फेस करावं लागणार आहे. तो वाला. बरोबर. म्हणजे एक आहे आणखी एक. नाही ना, ठीक अ, आहे. एकाशिवाय आ होणारच नाहीये. पूर्ण मूव्ही खूप तसाच आहे. खूप सारे आहे. अजून कुठला? म्हणजे तो डायरेक्ट अपोझिट आहे हा. त्याच्या प्रेमाचा. हा. म्हणजे त्यांचं जे स्टार्ट होतं, हा. तो त्याचा जो एफर्ट घेण्याचा जो हे आहे, हा. त्या म्हणजे प्रयत्न करणं. तो प्रेमासाठी. हा. हं. आणि जसं मी म्हटलं, की तो पूर्ण मूव्हीमध्ये तो एकदम असं दाखवला नाही, की त्याने कुठे हार मानली आहे, की हा. कुठे तो घाबरलाय, की काही झालं त्याच्यासोबत. नाही, तो कुठेच नाही. पण एक असा सीन आहे, हा. जिथे जसं असं होतं, की तिचे तो काही क्षणासाठी हां, डगमगतो. एंगेजमेंट वगैरे होते, हा. असं काहीतरी तो सीन आहे आणि तिथे तो पूर्ण हलून जातो. बरोबर. आणि तुम्ही एखाद्या माणसाला पाहता ना, की जो नेहमी हॅपी असतो हम्म. आणि तो थोडासा असा डगमगलेला ना, तर सगळे लोकं येऊन त्याला विचारतात, की "बा काय झालं? काय झालं? काय झालं?" हा. आणि त्याच्यासोबत पण तेच होतं आणि तो तरी दाखवतो. की नॉर्मल आहे, हां, काहीच नाही झालं. कारण की त्याला दाखवायचंच नाही कोणाला, की मला काही दुःख झालंय. हम्म. आणि तो इतका नॉर्मल दाखवतो, की काय झालं? हम्म. जरी तो हातात कुत्रा घेऊन बिस्किट्स बसला आणि त्याच्यावर ते कुत्रा कुत्रा घेऊन असतो. बसलाय, तरी म्हणतो, "काय काय वेगळं चालू आहे का काही? इतकं काय तुम्ही रिएक्ट करताय?" पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर असं असतं ना, की काही तर खूप गडबडलंय. काही झालं यार हा. याच्यासोबत, काहीतरी तो मित्र गडबडलंय. लगेच धावून तो येतो त्याचा. एकदम हां, त्याचे काका पण येतात हा. आणि तो भितरल्यासारखाच दिसतो पूर्ण बरोबर. याच्यामध्ये. तो आणि त्यानंतर तो घेऊन जातो तिला. हम्म. तर नाही, तो तो वन ऑफ हं, द आहे, की त्या मोमेंटला हं. म्हणजे काय असतं ना, की म्हणजे एकतर सतत बोलकं कॅरेक्टर आहे. म्हणजे सतत पुढचा बोलवला माणूस कंटाळतो. आणि कॉन्फिडन्स काय त्याच्यामध्ये, अरे! की की म्हणजे कॉन्फिडन्स अलग लेव्हलच आहे. मीच येतो राजा. बरं बरं झालं हा विषय काढला. तर तुला काय वाटतं, की अ, हे कॅरेक्टर किती पर्सेंट असं म्हणजे हे ॲक्चुअल लाईफमध्ये तुला असं कॅरेक्टर भेटणार आहे का? नाही, असे कॅरेक्टर नसतात. कारण की गोष्ट अशी ना, की सध्या जे लोकं आहे ना, ते तुटून जातात खूप लवकर, हार मानून कोलॅप्स जातात. होतात.
खूप लवकर असं असतं ना, की डिप्रेस होऊन जातात. बरोबर. आणि असे कॅरेक्टर त्यांना त्यावेळेस सुचलं. हां. आणि काही-काही लोकं आहेत, आहेत असं सांगता येणार नाही, की नाहीच आहे. काही-काही बरोबर. लोकं आहेत, की ते त्यांच्या म्हणजे त्यांच्यात तो इगो असतो, की नाही मी हॅपीच आहे. मी दाखवू शकत नाही कोणाला, की मी सॅड आहे. बरोबर. हं. तर मला काय झालंय, मी हा मूव्ही बघितला आणि त्याच्यानंतर काय केलंय, मी त्याच हिरोला जेव्हा ऑस्कर भेटला, तर तेही बघितलं मी. इन हं. 1998 चा ऑस्कर मिळालेला आहे, हां, बरोबर? हां. तर एक त्याला म्युझिकमध्ये मिळाला, एक ॲक्टिंगमध्ये मिळाला आणि एक बेस्ट बेस्ट फॉरेन फॉरेन फिल्म. मूव्हीमध्ये मिळाला. हं, सो त्याला जेव्हा ॲक्टिंगचा भेटला, हं. तर तो अक्षरशः नाही का, म्हणजे तिथे खुर्च्या होत्या, त्या खुर्च्यावर उभा राहिला. तू जर बघितलं असेल तो अवॉर्ड. हो. सो मला असं वाटतं, की हे कॅरेक्टर आणि मूव्हीमध्ये जर तू सीन बघितले, तर त्याचा तो खास करून त्या क्लासमधला सीन, हं, की जिथं तो असा असा उडी मारतो त्या हं. टेबलवरती. तर मला असं वाटतं, की हे कॅरेक्टर एक तर तू म्हटला तसं बरोबर आहे, की हे कॅरेक्टर ओरिजिनल राहू शकत नाही, म्हणजे रिअॅलिटीमध्ये राहू शकत हां. नाही. पण हं. तो जो याचा ॲक्टर आहे तोच त्यानं स्वतःचंच कॅरेक्टर निभवलेलं आहे. मला नाही वाटत, की त्यानं म्हणजे पांघरून घेतलंय किंवा कुठलं कॅरेक्टर प्ले केलंय. त्यानं जसा तो आहे, तसाच डायरेक्ट ओरिजिनली प्ले केलाय मूव्हीमध्ये. आणि आपण बोलताना नेहमी बोलतो, की मूव्ही जसं आहे, हं, जेव्हा तुम्ही मूव्ही मेकर आहात किंवा तुम्ही फिल्म हं, मेकर आहात, तेव्हा तुम्ही फक्त कमर्शियली किंवा नुसतं काहीतरी बनवायचं बाबा आहे माझ्याकडे इन्व्हेस्टर आणि मला त्या रेसमध्ये चालू बरोबर. राहायचंय बाबा, हं, म्हणून न बनवता तुम्ही खरंच एक आर्ट बनवताय, हं. तसं बनवलं पाहिजे, असं आपण नेहमी बोलत राहतो. बरोबर. तर ह्या बाबतीत कसं माहिती का, तुम्ही जसं म्हटलात, की तो स्वतःचं कॅरेक्टर जगतोय. हं. आणि जेव्हा आता मूव्ही इतका आवडला तर ऑब्व्हियसली रिसर्च करावं लागते, की काय बाबा आणि इतकं काय स्पेशल या मूव्हीबद्दल. बरोबर, आणि मी खूपसे असे मूव्ही आहेत. कांतारा पण मी म्हणेल, की तो पण खूप सुंदर मूव्ही आहे. बरोबर, तर ह्या ज्या मूव्ही आहेत, ज्या मास्टरपीस बनलेल्या आहेत, यांच्या मागे असं आहे, की ते जे ॲक्टर आहेत, ते डायरेक्टर पण आहेत बरोबर, आणि ते रायटर पण आहेत. बरोबर. तर त्यांचं असं झालं, की हा माझा बेस्ट आहे हं. आणि याला मीच प्ले करणार आणि याला मीच डायरेक्ट करणार. बरोबर. माझा जो आहे ना चांगलावाला, मी हे लोकांच्या हाती देऊन याचं हे नाही करू शकत, बरबादी नाही करणार. बरबादी नाही करू शकत. तर तो तितक्या तितक्या याने तो त्या गोष्टी त्याने हँडल केल्या आहे. तर ते लिहिताना त्याने स्वतःलाच ठेवूनच लिहिलं असेल बरोबर. कदाचित. म्हणून तो इतका चांगला त्यानं गेला. चांगला प्ले केलाय. आणि आणि एखादा दुसरा कोणी ॲक्टर घेतला असता आणि त्याला म्हटलं असतं, की नेहमी हॅपी राहा हां. बाबा, असा कॅरेक्टर आहे. तो त्याच्यापेक्षा दुसऱ्याला तितका जमलाच नसता तो. कारण बरोबर. की ऑब्व्हियसली त्याला बेस्ट ॲक्टर म्हणून पण मिळाला त्यामध्ये. बरोबर. म्हणजे हं. मला असं वाटतं म्हणजे काल म्हणजे हा मूव्ही बघता-बघता एक कुठेतरी असं वाटलं, की थ्री इडियट्स मधला जो आमिर खानचा हां, कॅरेक्टर हां, आहे, हां. तर मला असं वाटतं, की म्हणजे सिमिलर केलं. डायल्यूट व्हर्जन आहे. हां. म्हणजे हा तर अप्रतिम आहे. हं, म्हणजे याचा जो पहुंच आहे हे खूपच मोठी आहे. हं. तर थ्री इडियट्स मधलं थोडं डायल्युटेड व्हर्जन आहे त्याचंच, की त्याला म्हणजे म्हणजे आता इथं बरं झालं, की हा विषय निघाला, की मला असं वाटतं, की जगण्याचे 2 तरीके असतील. एक म्हणजे, की सगळं असं जगणं, की नाही, नाही मीच करता करविता आहे बाबा, की हां. मीच ठरवतोय. म्हणजे हं. मी असं-असं केलं तर असंच होणार आहे. म्हणजे सगळी त्याची काही दोरं म्हणजे त्याला आपण म्हणतो, की सगळं हँडल माझ्या हातात आहे. हं. आणि दुसरं असं जगणं, की माझ्या हातात काहीच नाहीये. की मी म्हणजे जसं नदीचा फ्लो आहे, की नदीला म्हणजे गो विथ द फ्लो हे एक म्हणणं राहतं याचं, हं. की जसा फ्लो आहे तसं जायचं. तुम्हाला माहीत नाही, की म्हणजे वळणं घेऊन जायचंय, सरळ जायचंय, म्हणजे खाली आपटायचंय वगैरे माहिती नाही. तुम्ही जाता फक्त. तर हे कॅरेक्टर मला नाही का तसं वाटलं, की त्याला काहीच म्हणजे तो अगदी वाऱ्यासारखा आहे, की म्हणजे आणि होतं कसं, की अशा लोकांसोबत नाही का गोष्टी त्यांना साथ देत राहते. मैं कल की चिंता नहीं करता. माणूस सगळ्यात खुश कधी राहतो? जर तुम्ही मोमेंटमध्ये राहत असाल, प्रेझेंटमध्ये, हं. तर तुम्ही सगळ्यात जास्त हॅपी असता. बिलकुल. बरोबर? म्हणूनच का आपण नाही का क्रिकेट खेळताना म्हणजे जिथं आपण ना इन्व्हॉल्व होतो. आधीची चिंता करत आहोत, ना भविष्याची चिंता करत आहोत. हं. आपण प्रेझेंटमध्ये आहोत. तर तिथं आपण सगळ्यात हॅपीएस्ट राहतो. तर मला वाटतं हे कॅरेक्टर अगदी ते आहे, की तो प्रेझेंटमध्ये जगतोय. हो. आणि जर फ्युचरमध्ये पुढे जाऊन त्याला फ्युचरमध्ये जेव्हा तो बघतो, तर त्याला ती होप आहे ती कधी डायल्यूट होऊ देत नाही. त्याला असं कधीच वाटत नाही, की आपण हारलोय बाबा. आणि ही गोष्टच खूप चांगल्या पद्धतीने एक सीन जे आहे ते सांगून जातं. हां.
एक असा सीन होतो, की जेव्हा त्याला कळतं, की एक टीचर आहे बाबा, हां, तो त्या स्कूलमध्ये जाऊन हां. उद्या तो काही इन्स्पेक्शन वगैरे करणार आहे. हं, हं. हं. आणि याला तो चान्स मिळतो, की अरे हां, आपल्याला तिला पाहायचं किंवा तिला भेटायचंय. बरोबर. आणि तो तो लगेच रेडी-बिडी होऊन म्हणजे त्याला काहीच त्याला नाहीये काही. तो घाबरतच नाहीये. तो हां. घाबरत कॉन्फिडन्स अलग लेव्हल. त्याला असं नाही बाबा, की असं असतं ना, की हे जर केलं आपण तर ती नाराज होईल का? तिला हां, राग येईल का? हां, की बाबा ती निघून जाईल का? हां. पण त्याचं असं आहे ना, की बाबा नाही, आपल्याला पाहायला भेटत आहे, आपल्याला तिथं जायला भेटत आहे, तिथं राहायला भेटत आहे. चलो, यासाठी आपण काही पण करू. आणि बरोबर. तो नाही विचार करत पुढचा मागचा. तो लगेच निघून जातो तिथे. हां. त्याचं ते प्रेझेंटेशन आणि त्याचा तो आव आणणं, की बाबा हां, मीच येतो. तो बाकीच्यांना प्रश्न पण असे विचारतो ना, की एखादा स्मार्ट असला असता तर त्याने ओळखून घेतलं असतं, हं. की हा असे का प्रश्न विचारत आहे, की मी मी लिहिलेला लेख वाचला तो? आणि तिच्याकडे ते पण जाऊन हो म्हणते. हां. आणि तिच्याकडे जाऊन म्हणतो, की "नूरे मल्लिका, रविवारी काय करते? नूरे मल्लिका रविवारी काय करते?" नाही पण आता म्हणजे बघ मला काय वाटतं ना, म्हणजे मी आधीही बघितला होता जेव्हा हा मूव्ही. हं. तेव्हा नाही का जर याला एक्सप्लेन करायचं झालं तर म्हणजे आपण म्हणतो ना, की थोडक्यात जर सांगायचं झालं ही मूव्ही म्हणजे काय? तर एका बापाची स्टोरी आहे, की हो. एक बाप कशाप्रकारे आपल्या पोराला एक म्हणजे काय बोलतो चांगल्या प्रकारे गंडवून हो. बरोबर आहे आणि हं, त्याची म्हणजे प्राण वाचवतो त्याचे. हं, हे ओव्हरऑल असा एक एका वाक्यात किंवा आपण एक्सप्लेन करू शकतो मूव्ही. बट आत्ता जेव्हा मी बघत होतो, म्हणजे ऑब्व्हियसली हे करायच्या नादाने मी परत मूव्ही बघितला. तर माझे नाही का कन्सेप्टच बदलले सगळे. किंवा मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं असेल तर साहजिकच आहे, की त्यालाही 5-6 वर्ष काहीतरी झालेत. तर तेव्हा हं. मी एवढा मॅच्युअर नसेल जेव्हा आत्ता आहे. सो त्याच्यामुळे नक्कीच. तेव्हाची अंडरस्टँडिंग आणि आत्ताची अंडरस्टँडिंग यामध्ये नाही का भयानक फरक पडलेला आहे. सो आज जेव्हा मी आता तू जेव्हा हा प्रसंग सांगितला, की हं, तो शाळेमध्ये जातो. हं. तर बघायला गेलं तर अगदी गमतीदार प्रसंग आहे, गमतीदार. की काय आहे, की बाबा याला एक मौका भेटतो, की त्या आपल्या जिला म्हणजे जी हां. एक पोरगी आवडते आपल्याला तिच्या पुढं जायचंय आपल्याला. तर याला एक मौका भेटतो, की एक शाळेचा अधिकारी आलेला आहे. त्याचा जर हं. कपडा म्हणजे ते एक काहीतरी ते चोरलं, तर आपण डायरेक्ट ब्लॅक. शाळेमध्ये एंट्री घेऊ शकतो, तिलाही भेटू शकतो. हं. पण माहिती आहे का, जेव्हा आता मी हा मूव्ही बघत होतो ना, तर त्याचा तू थिन लेयरमध्ये बॅकड्रॉप जर बघितलं, हं, हं. तर तिथं ती म्हणजे ती हेडमास्टर म्हणजे जी असते हां. मुख्याध्यापिका, ती काय म्हणते माहिती आहे का, की तुम्ही इथे एका पर्पजनी आलात म्हणते, की तुम्हाला नाही का हे सांगायचं आहे, की आपली रेस किती भारी आहे. म्हणजे हं. ऑब्व्हियसली हा मूव्ही नाझीच्या काळातला आहे. हं. त्याच्यामुळे ज्यू आणि जे काही त्याचं झालं होतं, त्याच्यामध्ये आपण जर्मन किती भारी आहोत, हं. यासाठी तो खास करून आलेला असतो तो अधिकारी. हं, हं. म्हणजे पहिली गोष्ट तर, की शाळेतल्या मुलांना तुम्ही हे सांगताय, की आपण किती भारी बाबा. म्हणजे आपण अमुक-टमुक रिलिजनमध्ये म्हणा किंवा अमुक-टमुक ब्लड लाईनमध्ये आपण जर जन्म घेतला, तर आपण किती भारी आहोत. हं. हे कुणाला सांगताय तुम्ही? लहान तर मुलांना. लहान मुलांना. पण म्हणजे कॉन्ट्रास्ट बघ या सीनचा, की म्हणजे थोडक्यात हा सीनचा कन्सेप्ट होता तो आयडेंटिटी बेस्ड होता, की आपली हो. आयडेंटिटी काय आहे बाबा, आपण किती भारी आहोत, आपण आर्यन आहोत, असं तसं तसं ते काहीतरी कन्सेप्ट होता. बट हा सांगणाऱ्याचीच आयडेंटिटी आपल्या हिरोनी नाही का काय केलं त्याचं ते चोरलं हं, हं. आणि त्याची आयडेंटिटी म्हणजे हां. याला सुरुवातीला तर यालाच समजलेत ना, की हां, हाच हां. अधिकारी आहे. सो म्हणजे हे जे काही एक म्हणजे बघ हा मूव्ही आहे तसा तर 1940च्या याच्यावरती बेस्ड आहे. म्हणजे हं. याच्यामध्ये बनवला गेलेला आहे 1997ला. म्हणजे आजपासून जवळपास एक 25 वर्ष आधी. तेव्हाही हाच इश्यू आहे, की तुम्ही आयडेंटिटीवरती किंवा कुठल्यातरी रिलिजियस म्हणा, कास्ट बेस्ड म्हणा, कुठल्यातरी आयडेंटिटीवरती स्वतःला दाखवून देणे, की आपण किती ग्रेट आहोत. बट तुमची ही आयडेंटिटी काय आहे? तर एक हे चेंज केलं, एक म्हणजे कलर बऱ्याच वेळा एक झेंडा चेंज केला किंवा एखादा काहीतरी घालायचं चेंज केलं, तर तुमची स्वतःची आयडेंटिटी चेंज होत आहे आणि तुम्ही आयडेंटिटीबद्दल सांगणार. जे सध्या पण चालू आहे. जे सध्या पण चालू आहे. तर त्याच्यामुळेच म्हटलं, की आत्ता नाही का माझा पर्स्पेक्टिव्हच चेंज झालाय पूर्ण. कारण की त्या सीनला जर मी अजून डीप डाउन म्हणजे हे केलं तर त्याला सांगतात, की तुम्ही इथे एका पर्पजनी आला म्हणतात हं, आपल्या हिरोला, हं. की तुम्हाला सांगायचं आहे आपली रेस किती भारी आहे. आणि तिथं तो ज्या प्रकारे कॉमिकमध्ये सांगतो, की बघा म्हणते काय मलाच का चूज केलं म्हणते. कारण की माझे बघा कान किती भारी आहे. अरे कानाचं हे बघा म्हणते माझं.
हे कसं असं कोणाचंच फिरतंय? नाहीये. असं कोणाचंच नाहीये. मग माझे बेंबी बघा होते. म्हणजे तो दाखवून देतोय, की त्याच्याकडे जे आहे ते सगळ्याकडेच आहे ना. काय वेगळं आहे त्याच्यामध्ये? सो ॲज अ ह्युमन आपण सेमच आहोत. बट तुम्ही जस्ट की काहीतरी तुमच्यात डिफरन्शिएट करतात, की नाही, नाही, तू जर्मन आहे, बाकीचे ज्यू आहे वगैरे, वगैरे. तेवढ्याशा एका गोष्टीवरती बरं कोणाला सांगतोय आपण? तर फीड इन करतोय तर ते आपण लहान लेकराला. यालाच पुढे जाऊन अजून एक प्रसंग ॲड ऑन होतो याच्यामध्ये, की तेच एंगेजमेंटचा जो काहीतरी सीन आहे. टेबलवरचा सीन तो. हां. तर सुरुवातीला तो बघितला तो सीन तर मला असं वाटतं, की यार ती मुख्याध्यापक का खरंच तिचंही टाळकं सटकलेलं आहे बाबा. सटकलेलं आहे. की ती म्हणते, की यांना काही आहे का? यांच्यावर इतका पैसा खर्च करतोय आपण. हां. हं. लहान लहान लेकराला काय प्रश्न विचारायला म्हणते तिसरीच्या, की बाबा रे म्हणजे ₹12 खर्च होत आहेत दिवसाअखेरीस. हं. कोणावरती? तर जे आंधळे आहे, हं. वगैरे, वगैरे दिव्यांग आहे त्याच्यावरती. तर या टाइपचे क्वेशन कोणी विचारत असते का म्हणते? एवढं कॅल्क्युलेशन कोणाला देणार आहे का म्हणते? हो ना. म्हणजे सुरुवातीला असं वाटते, की ती याच्यावर चिंतित आहे, की बाबा म्हणजे तुम्ही कसं काय हा प्रश्न विचारू शकता? कसं काय तुम्ही म्हणू शकता, की 3,00,000 लोकांना आपण देतोय तर ते एहसान करतोय बा म्हणून. पण नंतर तिचं असतं, की नाही, नाही एवढं मोठं कॅल्क्युलेशन यांना जमणार नाही. म्हणजे लेव्हल ऑफ थिंकिंग आणि ते बसल्या-बसल्या म्हणजे जेवणाच्या टेबलवर म्हणतात, की मारून टाका त्या 3,00,000 काय चाललंय एवढे रुपये वाचतायत. $12,000 की काहीतरी रुपये जसं वाचतायत. फियांसे बोलतो ना, की हां. मारून टाका त्यांना. ते काहीतरी $4 पर पर्सन जात होते. तर 3,00,000 माणसं आहे 4 त्रिक 12 तो कॅल्क्युलेशनही करून सांगतो, की 4 त्रिक 12 $12,00,000 काय $12,000 कितीतरी वाचतायत, तर त्यांना मारून टाकलं पाहिजे. सो यांनी ती थट्टा चालवलेली आहे. म्हणजे हे धिस इज नॉट ओन्ली अ क्वेशन म्हणजे तो तिसऱ्या वर्गातल्या पोरांना क्वेशन विचारलेला नाही, तर ती त्यांच्या ब्रेनला मॅनिप्युलेटिंग करणं चालू आहे. बट ॲट द सेम टाईम काय होतं, म्हणजे एकीकडे हे एका सरकारी माणसाचे किंवा सरकारी धोरणाचे परिणाम आहेत, की त्यांनी काय केलं, की लहान लेकराला कशाप्रकारे त्यांच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये टाकणं, की ह्या गोष्टी चुकीच्या आहे, आपण किती हं. भारी आहे वगैरे, वगैरे. आणि ॲट द सेम टाईम जेव्हा याला मुलगा होतो, आपल्या हिरोला, हं. तर तो पहिलाच प्रसंग आहे बघ, की तो त्याला घेऊन दुकानात गेलेला दुकानात असतो जातो. आणि तिथं तो एक केक असतो आणि त्या केकच्या याच्यावर लिहिलेलं असतं, की ज्यूइश अँड डॉग्स आर नॉट अलाउड. बरोबर? हं. की ज्यूइश आणि कुत्ते अलाउड नाहीये. हं. सो तिथं नाही का, आता हा खरं तर पॉइंट आहे, की असं लहान मुलगा कोणाला तरी विचारतो आणि त्याच्यावर काय बोलायचं बाबा? तर त्याचे बाबा त्याला एवढं म्हणजे पर्स्पेक्टिव्हचा बघ. त्याचे बाबा त्याला काय सांगतात? इट्स देअर चॉईस म्हणते, की बाबा त्याला आवडत नसतील ज्यूज आणि हे. मी तर काल मित्रासोबत गेलो होतो आणि ते कांगारू घेऊन माझा साऊथ आफ्रिकेचा की कुठलातरी मित्र चायनीज होता. मित्र आला होता. चायनीज त्यांनी अलाउड नाही केलं म्हणते. मग म्हणते तुला सांग म्हणते तुला काय आवडत नाही. ते तो कॉकरोच. अच्छा उद्यापासून कॉकरोच आणि आणि मला बॅड पीपल्स. हां, मला बॅड पीपल आवडत नाहीत. आपणही पाठी लावू म्हणते. सो इथे काय केलं त्यांनी त्या लहान मुलाला माहिती नाहीये. त्याला थोडी ना कळलं नाही की ज्यूज काय आहे आणि काय नाहीये. तर तिथे पर्स्पेक्टिव्ह चेंज केला त्याचा. त्यानं कॉमेडीमध्ये सांगितलं की "भाई हे याला सिरियसली घेऊ नको. हां. हे काही सिरियसली घ्यायची गोष्ट आहे का?" आणि म्हणून कुठं त्याच्या मुलामध्ये तो म्हणजे तसा पर्स्पेक्टिव्ह नाही आला. कुणाबद्दल राग, द्वेष नाही आला. सो आता म्हणजे जे काल परवापर्यंत मला असं वाटत होती, की ही एक बापाची आणि मुलाची स्टोरी आहे. बट आता मला असं वाटतंय, की ही तेवढ्यापर्यंत मर्यादित नाहीये. नाही. आणि म्हणजे भरपूर प्रसंग आहे. अजून जर काही म्हणजे याच्यात म्हणजे बघ यामध्ये अजून असं वाटतं मला, की याच्यामध्ये नाही का 3 जनरेशन दाखवलेले आहेत. एक त्याचे अंकल दाखवले. अंकल. एक अ, आपला हिरो दाखवला आणि एक त्याचा मुलगा. मुलगा. सो यातही नाही का म्हणजे कुठल्या प्रसंगाला मला वाटतं माहिती आहे का, की ते अंकल एक पास्ट दाखवत आहेत, की जे काही जर्मनीचा असेल किंवा कुठल्याही कंट्रीचा. हं. ते पास्ट रिप्रेझेंट करत आहेत. प्रेझेंट सिच्युएशनमध्ये तो हिरो आहे आपला आणि फ्युचरमध्ये नाही का ते पोरगा आहे. हे मी का म्हणतोय माहिती आहे का, की तू हे बघ, की ते एक सीन आहे, की जेव्हा ते म्हाताऱ्या माणसांना म्हणतात, की तुमचे कपडे काढून ठेवा, तुम्हाला अंघोळीला जायचंय. हं. आणि तेव्हा नाही का एक अशीच ती एक फिमेल सोल्जर असते, ते तिथं अडकवते. हे पड पडते काहीतरी खाली. तर ते आजोबा तिला अशी उचलतात आणि "बरी आहेस का?" म्हणते तू. सो पास्ट वॉज ब्युटिफुल आणि ते ॲक्चुअली केअर करत होते. कुठल्याही कंट्रीचा. आणि त्यांचे म्हणजे विचार पण चांगले होते. विचार पण चांगले होते. स्टार्टिंगला जो सीन आहे ना, जेव्हा त्यांना म्हणतं, की
जेव्हा त्यांच्यावर काहीतरी हमल्यासारखं होतं हां, आणि ॲक्टर त्यांना विचारतो, की "तुम्ही बोलवलं का नाही आम्हाला?" हां, आणि तो बोलतो, की "अहिंसा." हां, हं, "मी हां. अहिंसावादी आहे बाबा." बरोबर, आणि बरोबर. ते काय त्यांनी ते सहन केलं आणि हां, तो अशांशी लढायला हां, अहिंसाच एकमेव मार्ग हां, आहे म्हणते. असा असा काहीतरी हां, डायलॉग आहे त्याचा. तो बरोबर आहे. तर हे बघ आता हे परत इथं आपण जोडू शकतो, की तो कशाप्रकारे एक शांततापूर्वक, की बाबा रे जाऊ द्या ना, की एकमेकांबद्दल केअर करा. तो पास्ट हे करतो. हा आपला हिरो प्रेझेंट का करतो? कारण की तो सिनेरिओज प्रेझेंटमध्ये आहे. तो प्रेमाने जिंकायला जातो, पण अखेर त्याचा एंड मृत्यूने होतो. सो प्रेझेंटमध्ये सगळी ती घाण आहे थोडक्यात, की गाणंच आहे. जिथं पूर्ण नाही का तुम्ही कशाप्रकारे किल केलंय. ते एक म्हणजे ती शांतता भंग केली आहे. ती नोबल म्हणजे एकमेकांना मदत करण्याची ती ह्युमॅनिटी मारून टाकली आहे ती. बट तो फ्युचर नाही का तो लहान लेकरू दाखवतो आपलं. आणि म्हणून तो होप आहे. आणि म्हणून नाही का तो हिरो त्याला प्रत्येक एक चांगली गोष्ट शिकवतो. की तो कुठलीच गोष्ट त्याला वाईट नाही शिकवत. कारण की त्याला माहिती आहे की हा काळ तर निघून जाणार आहे. पण इथून पुढे प्रेझेंट म्हणजे फ्युचरमध्ये नाही का आपला मुलगा म्हणजे तो अगेन म्हणजे मला असं वाटतं की एका कंट्रीच्या या 3 फेजेस आहेत. म्हणजे भारतालाही लागू होतं हे, नाही लागू होत असं नाहीये. की बाबा प्री इंडिपेंडन्स एरा, इंडिपेंडन्स एरा आणि पोस्ट इंडिपेंडन्स एरा. सो हे तिन्ही कॅरेक्टर त्या इराला डिनोट करतात. आणि मला कुठेतरी असं वाटतं सर, की तुमची जी लाईन होती स्टार्टिंगची, की हं. पुस्तकं तुम्हाला सांगतात, की बाबा तुझी ऐपत आहे, तू मला वाच. हं, करेक्ट. हं. तसंच ना, की असं एक आपण एखाद्याला वाईट बोलतो किंवा एखाद्याला असं म्हणतो, की बाबा, की तो वाईट आहे. हं, तो एक नजरिया आहे ना. हां. तर चांगले लोकं जे आहेत, चांगले लोकं आहेत ना आणि ते जेव्हा गोष्टी पाहतात, तर तेव्हा ते असं बोलतात, की ती गोष्ट किती चांगली आहे. ते कसं सगळं किती सुंदर आहे. हं, तर माझं असं म्हणणं आहे, माझं असं जनरली हा थॉट आहे लोकांचा, की तुम्ही चांगले आहात म्हणून तुम्ही त्या गोष्टी चांगल्या पाहतात. हं, हं. हं. नाहीतर असं छोट्या-छोट्या गोष्टीत आता हे शोधत जातात ना, की बाबा नाही ते वाईट आहे, ते चांगलं आहे. तर आपला जो कॅरेक्टर आहे ना, तो स्टार्टिंगपासून एंडपर्यंत हां. तो एक गोष्ट सर्व्ह करत आहे सगळ्यांना, हं, की मी चांगला आहे हं. हं, म्हणजे तो लोकांना दाखवतो किंवा चांगलं असणं, हं, तुम्ही चांगल्याने पाहणं. हं, कारण की तो त्याच्या मुलाला पण नाही शिकवत, की ते लोकं असं-असं करतात. हं. हं. इव्हन अपोझिटचे जे लोकं आहेत ते लोक लहानपणापासून विद्यार्थ्यांनाही शिकवतात ह्या गोष्टी. बरोबर. हं. हं, आणि तो त्याच्या मुलाला पण नाही शिकवत आहे. हं. आणि जर तो त्या विचाराचा असता, तर त्यांनी ती मुलगी पण हे केली नसती. पटवली नसती. नसती. कारण की ती 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 नाहीये ना तशी. ती बरोबर. वेगळी होती. तर तो पूर्ण असं दाखवतेल तो कॅरेक्टर हं. जितका हॅपी राहून आणि हं. जितका चांगल्याने सगळ्या गोष्टी दाखवते लोकांना, की बाबा पहा, की प्रेम किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या तुम्ही ह्या तुम्ही प्रेमानेच हे करू शकता. बरोबर. म्हणजे युद्ध त्याचे काका जे म्हणतात, हां. ते दाखवते ना, की ती फॅमिलीच कशी आहे बाबा. त्याचे बरोबर. त्याचे काका दाखवतात, की अहिंसा एकमेव हे हं, हं. नाही मार्ग. साधन आहे, हं, एक मार्ग साधन. आहे. हं. आणि त्याचे पण विचार तसे आहेत. हं. त्याच्या मुलाचे पण विचार तसे आहेत. ते फॅमिली टू फॅमिली ह्या गोष्टी पुढे गेल्या आणि हां. आता बघ तू आता काय झालं ना, मी बरं झालं विसरलो असतो मी. तर इथे नाही का मला अजून एक गोष्ट म्हणजे तुला सांगतो, की एकतर नाही का ब्रिलियंटली लिहिलेला मूव्ही आहे. ब्रिलियंटली. स्वतःनेच लिहिलंय. हां. म्हणजे बघ मी आजवर अनेक मूव्ही बघितलेत रे, पण यासारखा डिटेलिंगवाला मूव्ही म्हणजे बाकी वेळेस नाही का आपल्याला आर्टिस्टिक डिटेलिंग मिळेल, काहीतरी मूव्हीचं असं सूक्ष्म डिटेल मिळेल, की बाबा कंटिन्यूटी काहीतरी कपड्याची वगैरे असे भरपूर मिळेल. पण जे म्हणजे एवढी भारी कंटिन्यूटी आहे प्रत्येक गोष्टीची, एवढी डिटेलिंग आहे. म्हणजे आता तू जसं म्हटलं, की एक परंपरा चालवत असतो आपण. हं, हं. म्हणजे त्याच्या काकाचे जे संस्कार आहेत, तेच त्याच्या पुतण्यामध्ये आले, पुतण्याचे त्याच्या पोरामध्ये आले. सो इथे नाही का अगेन या अँगलनी बघ स्टोरी आता तू, की त्याची आई नाही का जर्मन आहे, त्या लहान मुलाची हं. आणि हा आहे ज्यू आणि त्याच्या आईला नाही का एक हॅबिट असते, की जर तिच्या मनाच्या विरुद्ध गोष्ट घडली, तर तिला नाही का हिसकी येत असते. हो, हो. बरोबर? हो. तर ती गोष्ट नाही का पोरामध्ये गेलेली आहे, की पोराचंही कसं असतं, की त्यालाही मनाच्या अगेन्स्ट काही करायला गेलं, की त्यालाही नाही का उचकी येते. हं. म्हणजे ते त्याला सुरुवातीला म्हणते, की तुला अंघोळ करायची आहे. तर ते नाही, 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 नाही म्हणते मग तो उचकी द्यायला लागतो. तो टेबलाखाली त्या ह्याच्यात हं. लपतो आणि तो उचकी द्यायला लागतो. सो म्हणजे अगेन की पास ऑन होत असतात गोष्टी. की तुम्ही जे म्हणजे चांगलेपणा जर म्हणजे गोष्टी पास ऑन होणार आहेत.
तर पास ऑन करायच्याच आहे तर ते चांगल्या गोष्टी पास ऑन करा, की तुमचे मुळातच संस्कार तुमचे चांगले असू द्या, सो दॅट ते पुढे जातील. आणि हे किती म्हणजे आणि हे जे मेसेज कॅरी करत होते, हं, एक फॅमिली होती पूर्ण जे मेसेज कॅरी करत होते ना, ते त्यांचं ते झालं पण म्हणजे त्यांना ते भेटलं त्याचा हं, रिझल्ट. तो कसा माहिती आहे का, की ती जी आहे, हं. ती आई आहे, हां, ती जी आई आहे, त्या त्याच्या मुलावर जे आले संस्कार तसे हां, ह्या ॲक्टरने असं दाखवून दिलं, की ही माझ्यासोबत राहिल्याने हां. म्हणजे माझ्या संगतीने किंवा माझ्या पणामुळे ही पण तशी झाली आहे. कारण की ती शेवटी येते तिकडे. अरे, तो तर सीन तुला म्हणजे ती त्याला म्हणते त्याला, की मला जायचंय बरोबर, आणि तिला माहिती आहे, की काय होणार आहे तिकडे जाऊन बरोबर. आणि ती तो तिला चेंज करतो त्या गोष्टीसाठी आणि ती येते त्याच्यासोबत. मला नाही आता बघ हे थोडं मी याला कॉन्ट्राडिक्ट करेल समज, की त्याने बदललं का तिला? तर मला वाटतं मुळातच ती तशी होती. हां, तसं म्हणता येईल. हां, कारण काय आहे ना, की म्हणजे म्हणजे हॅट्स ऑफ आहे. एक तर पहिली गोष्ट नाही का, आता हा म्हणजे मूव्ही आहे, लोकं परत म्हणतील, की अशा गोष्टी मूव्हीमध्येच होतात वगैरे, वगैरे, ब्ला, ब्ला, ब्ला. पण अ, मला असं वाटतं, की मूव्ही अल्सो इज अ येतात कुठून सोसायटीमधूनच रिफ्लेक्शन असतं ते, की कोणीतरी त्यातलं हां, ठीक आहे, कधी-कधी एक्झॅगरेटेड राहतं ते, की कुणी जर 20 केलं तर आपण त्याला 100 दाखवतो. बट येतं तर ते सोसायटीमधूनच आहे. सो ज्या प्रकारे म्हणजे ती मुलगी स्टँड घेते, की बाबा मला माझ्या फॅमिलीच्या दूर नाही जायचंय. तुम्ही मला जस्ट बिकॉज मी जर्मन आहे, तुम्ही मला सोडून देताय. तुम्ही मला नाही करत आहे, पण माझ्या मुलाला, माझ्या नवऱ्याला तुम्ही घेऊन जाताय. हं. सो मला पण स्टँड घ्यायचा आहे. तिलाही माहीत आहे ना एंड काय होणार आहे, की आपल्यालाही एका कॅम्पमध्ये टाकून मारल्याच जाणार आहे बाबा. बट म्हणजे ती हिंमत लागते. जेव्हा की गाडी निघालेली आहे. जर तुम्हाला म्हणजे स्टँड घेणं ज्याला म्हणतात आणि हे मी काय याच्यासाठी म्हणतोय कारण की आधीचाही सीन तोच दाखवतोय, की जेव्हा तो लग्नामध्ये तिला एका टाईमला कळतं म्हणजे ते की तिचं एंगेजमेंट काय जे काही होणार असतं, की हं, नाही यार आपण खुश राहणार नाहीये. म्हणजे खास करून तो केक येतो. हं. त्या केकवर लिहिलेलं राहतं, की नूरे मलिका. नूरे मलिका आणि तो म्हणजे तिचा होणारा फियांसे किंवा नवरा तो म्हणतो, की तो काहीतरी म्हणतो, की नूरे मलिका आणि ती अशी असते, की "अरे तो कुठे आहे?" हां. आणि त्या मोमेंटला तिला कळतं, की नाही बॉस या माणसासोबत आपल्याला राहायचं नाहीये. आपल्याला त्याच्यासोबत जायचं आहे. मग तेवढ्यात तो दिसतोय तिला, की तो परत त्याचं काहीतरी सांडतं. तिथून तो गडबडलेलाच असतो. ज्या मोमेंटपासून त्याला कळतं, की हिचं लग्न होणार आहे बुवा या माणसासोबत. तो ऑलरेडी तो हेही पाडतो बिस्किट्स वगैरे. त्याच्यानंतरही काहीतरी गोट्या असं ठेवलेलं राहतं तेही पाडतं. आणि ती खाली जाऊन त्याला म्हणजे हे म्हणते, की म्हणजे मला मला घेऊन घेऊन चाला चाल पाहिजे. बाबा. सो म्हणजे आणि त्याच्यानंतर तिची लाईफ चेंज दाखवली ना म्हणजे तिचं घर बघितलं का कसं होतं. एकदम रुबाबात राहणं. रुबाबदार. बरोबर. त्याच्यानंतर ती त्याच्यासोबत त्याच्याकडे साधी म्हणजे सायकल असते रे. तर ती त्या सायकलवरून म्हणजे रोज ते तिघं जण की पोरगं आणि ते सायकलवरून जात असतात. पण खुश असतात. पण खुश असतात. सो हे म्हणजे हे किती कॉन्ट्राडिक्ट आहे. जिथं की ज्या माणसासोबत तिचं लग्न ठरलेलं आहे त्याच्याकडे गाडी असते. तो काहीतरी त्या जिल्ह्याचा किंवा कशाचा तरी एक हेड असतो, कशाचा तरी अधिकारी असतो मोठा. सो हे सगळं असतानाही ती काय स्वीकारते, तर त्या माणसासोबत जायला स्वीकारते. म्हणजे ओव्हरऑल हा जर मूव्ही आपण बघितला, तर हा सगळा प्रेमावरती आहे. म्हणजे हो. एकीकडे म्हणजे की बाबा एकीकडे पूर्ण हे कशाप्रकारे नफरत फैलवायची आहे बाबा, हं. की सेपरेशन करून हे करून. त्यामध्ये हे कॅरेक्टर कुठेतरी आहे, की जे नाही का फक्त आणि फक्त प्रेम प्रेम देतं, की प्रेमाने जिंकतो तो सगळ्यांना. आणि ती म्हणजे हिंमत लागते या गोष्टीला आणि ती दाखवते माहिती आहे का? कारण की तुम्ही एक पूर्ण सोसायटी विरुद्ध जाऊन तुम्ही काहीतरी असं करणार आहेत बरोबर. आणि तुम्हाला ती म्हणजे भीती असली पाहिजे ना, की हं. बाबा मी कसं करू शकते ह्या गोष्टी आणि ती न घाबरता म्हणजे जेव्हा तुम्हाला एक प्रेमाचा टच मिळतो आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे असतं ना, की प्रेमात तुमचे पर्स्पेक्टिव्ह चेंज होऊन जातात सगळे. हां. तुम्ही सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने पाहता बरोबर. आणि हिचं पण असंच होतं, की ती त्या गोष्टी वेगळ्या ह्याने ह्याने पाहते. त्याला तो माणूस आवडत नाही हं. आणि ती त्या
त्या सिच्युएशनमध्ये खाली जाऊन तिला म्हणते, की मला इथनं घेऊन चाल. बरोबर. तिला माहिती आहे, की ह्या सगळ्या गोष्टी चेंज होणार आहेत. हां, माझं घर चेंज होणार आहे. बरोबर. पण तिला कुठेतरी ॲट द एंड माहीत असतं, की बाबा मी मला खुश खुश राहणार आहे ना. मी खुश. ठीक आहे, मग मला नाही भेटणार ह्या गोष्टी, पण मी खुश राहणार आहे. आणि तो जो सीन आहे ना, ते तिघंजण जातात. हां. ती असते, त्याचा तो पती असतो, हां, त्याचा बब्बू तो सोबत असतो. आणि तेव्हा असं वाटतं, की बाबा आणखी काय पाहिजे ह्यांना? हे बरोबर. खुश आहेत ना? खुश आहेत. हां, बस. आणि इथे म्हणजे तिने याबद्दल सांगितलेलंही असतं बघ. तो म्हणते, की माझ्याकडून यश मिळवण्यासाठी नाही का खूप काही जास्त कष्ट नाहीये. मला थोडा हसवा आणि हसवल्यानंतर मी आपोआपच यश म्हणू शकते. म्हणजे आता बघ आणि हे फक्त माझ्या बाबांना जमतं म्हणते. सो कुठेतरी म्हणजे अगेन याच्यात गेलं तर बाप जे एक कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर जातं, की कशाप्रकारे तिचे बाबा आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं, तर मला आईस्क्रीम खाऊ घालायचंय. जास्तीत जास्त 2. तर म्हणजे आणि म्हणजे ती किती सहजता आहे, की बाबा काही नकोय जास्त माझ्या जास्त डिमांड नाहीये. बट तो जो सरकारी माणूस दाखवलाय तिचा होणारा नवरा, हं. तो साधा तिला त्या बेसिकही गोष्टी प्रोव्हाईड नाही करू शकत होता. याने म्हणजे एक तर आपल्यातून हे आहे यार, की जेव्हापासून तो मूव्ही स्टार्ट होतो, तेव्हापासूनच सगळं नाही का असं अनरिअलिस्टिकच आहे पूर्ण. त्याचा तो नवऱ्याचा जो कॅरेक्टर आहे ना, हां, तो फक्त ह्या गोष्टी म्हणजे ह्या गोष्टी रिव्हील करायला येतो, हां, की म्हणजे लोकांना दाखवायला प्रेक्षकांना एकच गोष्ट दाखवतो तो नेहमी, की पैसा आहे म्हणून तुम्ही आनंदी आहात हां. किंवा असं खूप वेळेस होतं ना, की बाबा तिची आई जी असते ना, बरोबर. त्या ॲक्ट्रेसची आई जी ॲक्ट्रेस. असते ना, तर तिचा तो महाराणीचा थाट असतो ना तो, हं, तो जातच नाही. हं. आणि तिला पण असं वाटतं ना, की एखादा माणूस जो थाटात जगलाय ना, तर त्याला असं वाटतं ना, की ह्या गोष्टी कंटिन्यू असल्या पाहिजे. बरोबर. तर तिच्या आईचं असं असतं ना, की बाबा ठीक आहे. तिला माहीत असतं, की मुलीला काही इतकं काही जमत नाही ह्या गोष्टी. हं. पण तरी तो पैशावाला आहे, लग्न करून देऊ. ती बरोबर. तिकडे काय करायचं करत बसेल. पण करेक्ट. लोकांना तो कॅरेक्टर हे दाखवून देतो, की बाबा पैसा असणं हं. म्हणजे तुम्ही आनंदी आहात. हा हा कन्सेप्टच नाहीये. बरोबर. जिथे प्रेम आहे तिथे तुम्ही आनंदी आहे. करेक्ट. ते तर आहे. नाही, नाही. हा मूव्ही त्या बाबतीत ब्रिलियंट आहे. बरं तुला याबद्दल काय वाटतं? मूव्हीची स्टार्टिंग कशी झाली आहे माहिती आहे तुला? हो. कशी आहे? ती गाडी येत असते नाही, नाही. गाडीवर त्याच्या आधीचं. कारण की तो सीन फार महत्वाचा आहे. सुरुवात कशी होती बघ बरं? धुक्यातून होती. अरे हां. हां. तो पुढचा जो येणारा प्रसंग आहे एंडचा, तोच सीन तिथं रिपीट केलेला आहे. हां. बरोबर? तो धुक्यातला ते पोराला खांद्यावर राइट. हां, तो लास्टचा सीन तो पहिले दाखवलेला हां. आहे. सो तुला याबद्दल काय वाटतं? काय म्हणजे तुला का उगीच तर केलेलं नाहीये. ते तर उगीच नाही. याबद्दल काय वाटतं तुला? मला कुठेतरी असं वाटतं, की तो स्टार्टिंगपासून तो बोलतच असतो ना त्याचं, हं, हां, व्हॉईस ओव्हर असतो हं, हं, स्टार्टिंगला आणि तो त्याची स्टोरी सांगत आहे. हं, तर जसं ते धुक्यातनं आलं आणि हं, परत धुक्यातच गेलं. हं, स्टार्ट टू एंड तेच झालं ना सगळं. हं, हं, तर त्यांना तेच दाखवायचं, की जसं तुम्ही येत आहेत, हं. तसं तुम्ही जाणार पण आहे. पण जितका वेळ तुम्ही राहताय बाबा, तितकं व्यवस्थित राहून जा. चांगल्या गोष्टी शिकून जा, लोकांना शिकून जा. असं काहीतरी. म्हणजे मला असं वाटतं, की म्हणजे प्रत्येक मूव्हीचा नाही का एक हिरोइक म्हणा किंवा एक कुठलातरी असलेला सीन राहतो. हं. तर तो पुढे जाऊन जेव्हा रिव्हील होतो ओरिजिनल सीन, तेव्हा तो म्हणतो, की "ये सब सपना ही तो है." म्हणजे हे सगळं स्वप्न आहे बाबा. उद्या तुझी आई परत मला झोपेतून उठवेल. परत आपण हं. सोबत नाश्ता वगैरे करू. सो म्हणजे आणि तो पूर्ण धुक्यात सीन आहे. आणि त्याच्यानंतरचं जेव्हा तो धुकं जाऊन एक पुढं चित्र बघतो, तर पूर्ण याचं राहतं. म्हणजे ते लास्ट राहतात सगळ्या हड्डी हां, राहतात तिथे. हां. सो कुठेतरी म्हणजे अगेन बॅक टू द ओरिजिनल पॉइंट तेच की पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. सो तो कुठेतरी त्या प्रेझेंटमधली सिनेरिओ सांगत आहे, की हे जे काही चाललंय, हे एक स्वप्नच असावं. की म्हणजे धुकं चाललंय तेव्हा, काही ट्रान्सपरन्सी नाहीये. हं. आणि त्यातल्या त्यात त्याचा मुलगा झोपलेला राहतो, त्याच्यामुळे तो त्याला तेव्हाची प्रेझेंटची कंडिशन नाही सांगत. कारण त्याला असं वाटतं, की आपल्या पोराला रिॲलिटी नको माहिती व्हायला. हं. सो मला वाटतं, की कुठेतरी या मूव्हीचा जो गाभा होता, तो हा सीन होता. म्हणून त्या अंगाने त्यांनी पुढे आधीच तो सीन एक दिला असेल, की बाबा म्हणजे त्याला कोर मेसेज कुठेतरी त्याचा हाही असला पाहिजे, तो सीन असलेला. डिटेलिंग्सवर बोलायचं झालं, हां. तर तो जो गन स्लो आहे, हं, हं, तो जितक्या वेळेस इथे वापरला गेलाय, हं,
फिल्म मेकिंगचा जो लॉ जो आहे तो इतक्या वेळेस इथे वापरला गेला आहे. कोणता? गन्स लॉ, चेकॉस गन लॉ आहे ना एक. कोणता? थोडं इलॅबोरेट कर थोडं. एक लॉ आहे फिल्म हां. मेकिंगचा, ज्यामध्ये असं आहे की जर तुम्ही दाखवताना जर एका भिंतीवर एखादा गन दाखवताय, हां. तर ती त्या त्या फ्रेमच्या त्या सीनच्या एंडिंग पर्यंत ती ती गन चालली तरी पाहिजे. हां. हा फिल्मचा लॉ आहे. ओके. आणि नाही, उगाच काही गोष्टी दाखवू नका, हां. कारण की मग मन भरकटतं. बरोबर. हा जो लॉ आहे तो ह्या फिल्ममध्ये इतक्या वेळेस वापरला गेला आहे, हां. की प्रत्येक गोष्ट जी आहे हां. म्हणजे इच अँड एव्हरी ती कुठे ना कुठे रिलेट करते. है ना? हां. म्हणजे खूप जास्त सीन आहेत असे, की हं. असंच नाही की बाबा ह्या गोष्टी उगाचच दाखवल्या गेल्या. नाही. म्हणजे इव्हन तो तो जेव्हा तो एक काहीतरी येतो, इमू वगैरे काहीतरी येतो, ते हां. सजवून हां. त्याच्या तोंडात अंडं ठेवलेलं असतं हां. आणि हा म्हणतो की इसको कहीं तो भी देखा है मैंने. हां. आणि त्याच्या डोक्यावर अंडं पडतं आणि तो म्हणतो, "अरे यार, ये तो वही है जिसने मेरे सर पे अंडा फोड़ा था." एक्झॅक्टली. मी इथे येणारच होतो या पॉइंटवरती. मला हे लॉचं नाव माहीत नव्हतं. हं. बट मला या मूव्हीमधली सगळ्यात बेस्ट गोष्ट काय वाटली असेल, तर ती हीच आहे. कारण इथे नाही का ज्या पद्धतीने सीन पास ऑन होतात. म्हणजे रिले असतं बघ आपलं. हं. ते की एक पळतो आणि दुसऱ्याच्या हातात देतो, तो घेऊन पळतो. मला वाटतं की जर तुम्हाला तो जिंकायचा असेल, तर तो पास ऑन चांगला झाला पाहिजे. तर या मूव्हीमध्ये नाही का तो पास ऑन खूप चांगला झालाय. म्हणजे तू सगळं बघ असं एका टाईमला नाही का असं वाटतं की सगळं कोइन्सिडंट आहे. म्हणजे सगळं असं जुळूनच आलेलं आहे. आणि आत्ता या प्रसंगी म्हणजे मलाही नाही का लाईफचं म्हणजे लाईफचं जर खरं एक काय म्हणतो त्याला लॉ असेल, तर मला असं वाटतं की एव्हरीथिंग इज स्क्रिप्टेड. म्हणजे आपण फिल्म बनवताना जसं आधी स्क्रिप्ट लिहितो आणि मग ती कंप्लीट झाल्यावर कळतं की म्हणजे आपण मूव्ही बघता म्हणतो, "यार याला असं का केलं? याला तसं का केलं? इथंच का हे केलं? तिथंच का केलं?" आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला एंडला मिळतात, की असं-असं झालं म्हणून असं झालं. बरोबर? हं. सो लाईफचं पण सेम प्रिन्सिपल आहे. आत्ता आपल्याला करंटली जे काही चाललेलं असतं, तर आपल्याला आत्ता कळत नाही त्याची व्हॅल्यू. आपण आता बोंबलत असतो, की "यार माझ्यासोबत असं का होतंय? असं आहे, तसं आहे, तसं आहे." बट कुठल्यातरी मोठ्या प्रसंगातला हा छोटासा एक किस्सा असतो, की जेव्हा हे कंप्लीट पूर्ण चित्र होईल ना, तेव्हाच त्याची व्हॅल्यू कळते आपल्याला, की यार ती घटना जर झाली नसती, तर इथवर पोहोचलोच नसतो. तो गॅप राहिला असता. सो हं. यामध्ये पण काय होतं, की सुरुवात म्हणजे किती असे प्रसंग जे ते तो जो रिले आहे म्हणजे किंवा आता अगेन ती गाडी आहे बघ, म्हणजे सुरुवात कुठून चालू होते, एक गाडी चालली आहे रस्त्यावरून, हं. बरोबर आहे. त्यांना कुठेतरी जायचंय, तो ड्रायव्हर आपला गाणं गात असतो मस्त हं. काहीतरी कविता. आणि नाही का त्याचा ब्रेक फेल होतो. म्हणजे लाईफ चाललेली आहे स्मूथली. हं. म्हणजे इथं मी अगेन माझ्या त्या पॉइंटला येतोय, की लाईफ जगायचे 2 प्रकार असतात. एक तर एव्हरीथिंग इज प्लॅन्ड किंवा मग सगळं आहे ते मॅजिक आहे. तर त्याच्यामध्ये ब्रेक फेल होतो आणि यांना नाही का काहीतरी वेगळाच रस्ता घ्यावा लागतो. जंगलातून-बिंगलातून कुठून तरी जातात आणि डायरेक्ट नाही का 2 गाड्या बुलेटच्या पुढे मागे येते. तर कोणीतरी नाही का किंग आला म्हणून ते हे वाजत आणि तो आपला सतत "अरे दूर हटो, दूर हटो" आणि ब्रेक फेल है, ब्रेक ब्रेक फेल फेल है. आहे, ब्रेक फेल आहे. त्यांना वाटतं की ते नाझीवाला आला. हां. ते पण सगळे बँड-बिंड वाजवतात वगैरे, वगैरे. सो सगळं हे असं ॲक्सिडेंटली आहे. सगळं म्हणजे कोइन्सिडन्स. तिथून पुढे जातो काय ती बघ गाडी खराब काय होते. गाडी खराब झाल्यावर ते म्हणते हात धुवायला जातो बाबा, तर हं. तिथं ती प्रिन्सेस हं. पडते त्याच्या हातात समज जे काही आहे ते. हां. आणि तिथून सगळे सीन म्हणजे जे काही सीन आहेत म्हणजे अ, तो अंड्याचा खास करून, हां. की तो तिच्याकडून म्हणजे हे रिले बघा आता. म्हणजे खरं तर हा पॉइंट फार चांगला आहे, की पहिल्यांदा तो अंडे ते खिशात ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी तो नाही का त्या ऑफिसमध्ये जाऊन त्याला साइन पाहिजे असते. हं. तर तेव्हा त्याला रिअलाईज होतं, की अंडे आहेत बाबा आपलं. हां. म्हणून तो नाही का तो त्याच्या हातून ते हे पडतं ते झाडाची ही काय कुंडी पडते. कुंडे. मग तो खाली जाऊन त्याच्या टोपीमध्ये ते अंडे काय हां. ठेवतो. म्हणजे हे सगळे जे रिले होतोय, की हं. तो पास ऑन होतोय सीन पुढे, हं. पुढे, पुढे, पुढे. असंच मला नाही का त्या लहान मुलाच्याही याच्या बाबतीत आहे, की तिथंही नाही का टँक पासून चालू होती. म्हणजे तू त्या लहान मुलाचा सीन बघ, की तो टँक घेऊन येतो हां. आणि तो टँकवरतीच एंड होतो. मला ही गोष्ट खूप जास्त ऑब्झर्व्ह करण्यासारखी वाटली, की डिरेक्टर जो आहे ना, हां, हं, त्याने
आपण मागच्या वेळेस बोललो होतो, की सर्कल कंप्लीट केले सगळे. बरोबर. तर ह्यांनी काय केलं माहिती आहे का, की जसा स्टार्टिंगचा त्यांनी तो म्हणजे त्याची स्पेशालिटी म्हणावं लागेल याला, की तो ह्या गोष्टी खूप चांगल्या तऱ्हेनं हँडल करतो. बरोबर. जसं की धुक्याचा सीन स्टार्टिंगला, एंडिंगला तोच घेतला त्यांनी. हां, आणि मुलाचं कसं माहिती आहे का, की तो कपाटमध्ये लपतो हां. आणि एकदा नंतर पण तो बरोबर, कपाटामध्येच लपून तो वाचतो पण. बरोबर. आणि प्रत्येक गोष्ट ती जी डेट आहे त्यांची फर्स्ट डेट आहे, ती हां. खूप जास्त हे वाटली मला अरे हां. काय तो तो गाडी ती ती विचारते त्याला, की "तू कधी शिकला ड्रायव्हिंगचं?" आणि तो बोलतो, की "10 मिनिटं आधी तर शिकलोय." आणि म्हणजे त्याला पाहिजे ती आता काही म्हणजे तो नाही पाहत मागे-पुढे. आणि नंतर मला एक लाईन खूप जास्त आवडली तिथली आणि सिनेमॅटोग्राफीचं जर पाहायला गेलं, तर तो वाटत नाही 1997 चा मूव्ही आहे. बरोबर. कसा, की तो जो सीन आहे, तो इतक्या सुंदर तऱ्हेने दाखवलाय त्यांनी, की ती येते तिथनं, त्याला तो छाता काय देतो हां, त्या उश्याचा. हां. नंतर तो त्याच्यासाठी रेड कार्पेट खाली अरे! घालतो आणि तो तो जसा दिसतो तो सीन हां, असा दिसतो ना, म्हणजे ह्या असा घेतला त्यांनी. बरोबर, तो खूप सुंदर आणि तो तिथे ते गाडी आहे, तिथे तो बल्बचा तो बरोबर. खंबा आहे आणि तो खाली त्याने रेड कार्पेट टाकलाय. तो कलर कॉन्ट्रास्ट जो झालाय खाली हां, ब्लॅकला रेड रेडचा बरोबर. जोडून आणि ती त्याच्यावरनं येते आणि तो तिला ती बोलते, की "क्या पहिले कभी हम यहाँ पे आए हैं?" हां, आणि तो म्हणतो, "हाँ, हां. एक बार हम मिले थे, बारिश हो रही थी. हाँ, मैं एक छाता लेके मैं एक छाता लेके आपके साथ में आया था." हां, तो तो इतक्या असा बोलून जातो ना तिला, की मला तो सीन खूप आवडला आणि त्यानंतर पण सगळ्या गोष्टी अशा जुळून येतात. तो 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 घेऊन जातो तिला आणि तो म्हणतो, की तो प्रपोजच करतो हां. थोडंसं त्या तो वेने एक सिद्ध हां. हां, आणि तो म्हणतो, की "आता कसं होईल तुझ्या हॅपीनेसची चावीचं कसं काय करू मी?" हां, आणि लगेच तो हां. तिला खाली घेऊन जातो तिथे आणि मदर मेरी हं. चावी खाली आली. आणि नंतर परत तो तिला घेऊन जातो आणि म्हणतो, की "आईस्क्रीमचं कसं होईल?" हां. हं. वेळ लागेल हां. म्हणते. हां, तर तो म्हणतो, की मी विचारतो मदर हां, मेरीला, की आईस्क्रीम कशी कशी भेटेल आपल्याला? हां, आणि तो पाहतो त्या याला हां. त्या माणसाला पाहतो आणि म्हणतो, की मदर मेरी वरडून बोलतो, की त्याला पण ऐकू गेली पाहिजे. आणि तो बोलतो, की आईस्क्रीम कधी भेटेल मला? आणि तो म्हणतो, की 7 सेकंदामध्ये. आणि तिथे परत त्याला ते आईस्क्रीम भेटते. नंतर तो हां. हॅटवाला जो सीन आहे, तो त्याला ती पाहतो तिकडे हां, आणि म्हणजे त्याला तिला इम्प्रेस करायचं कोणत्या बरोबर. ह्याच्यामध्ये. म्हणजे असतं ना, की आपण आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी आवडत्या व्यक्तीला इम्प्रेस लिमिट क्रॉस करत असतो. सगळ्या सगळ्या काही जे होईल इम्प्रेस करण्यासाठी ते करत असतो. आणि तो पाहतो त्याला तिकडनं येताना आणि म्हणतो, की "माझी हॅट जरा ओली झाली आहे." हां, आणि ती कपड्याचं म्हणते काही हां. नाही. हॅट फक्त ओलीच आहे. आणि ती बोलते, की "ठीक आहे, मी मदर मेरीकडनं मागते." आणि लगेच ती अशी प्रे करते, मागणं येऊन तो हॅट देऊन निघून जातो. नाही, हं, मला माहीत आहे का, म्हणजे खरं ही एवढ्याच म्हणजे असं आता शब्द नाहीयेत, की हं, एवढं स्मूथिंगली दाखवलंय सगळं. म्हणजे अजून एक मला प्रसंग यातला कुठला आवडला माहिती आहे का, की तो वेटरची म्हणजे तिकडे कॅम्पमध्ये गेल्यावर त्याला वेटरची हे करावं लागते. तर एका पार्टीमध्ये तो. हं. तर त्याला तिथे नाही का एक ते ही जाणवते. त्याला काय म्हणतात ते माहीत नाही मला. ते सीडी जुन्या काळातली ज्याच्यावर हां. ठेवून ते गाणे हां. वाजवायचे. तर ते नाही का जे लावतो, हं, तर नाही का हे पहिल्यांदा त्या थिएटरमध्ये जे नाटक बघत बघत असतात ओपेरा, हं. त्या ओपेराचं म्युझिक होतं ते. सो आणि ते आणि पाहता-पाहता त्याच्या डोळ्यात ती चमक पण येते, की अरे भेटलं मला जे पाहिजे ते. हां. तर तो लावतो, तो स्पीकर ते खिडकी उघडतो आणि तो स्पीकर नाही का असा हे बरोबर त्या साइडला करतो, की हं, सो दॅट तिला ऐकू जायला हं, पाहिजे. हं. सो इथे जे कनेक्शन आहे, कारण त्या सगळ्या त्या कॅम्प पूर्ण एरियामध्ये कोणालाच काही कळणार नाहीये. सो म्हणजे त्या दोघांमध्ये कम्युनिकेशन नाहीये. बोलणं नाहीये. मला वाटतं त्यांची लास्टची व्हिजिटही झालेली ती ही ही होती, की जेव्हा ते ट्रेन पोहोचते त्या कॅम्पला आणि एकीकडून बायकांना वेगळं करतात हं, हं. आणि माणसांना. तो शेवटचं बघितलेलं आहे तेच त्याची शेवटची व्हिजिट आहे. त्यानंतर शेवटची व्हिजिट नाहीये. नाही. आणि तो जे गाणं वगैरे लावतो, तो एवढं भारी सीन वाटतो. म्हणजे एवढा म्हणजे एक तिला बरोबर तिलाच कळतं, की हे आपल्यासाठी आहे बाबा. म्हणजे एक त्यांचं कम्युनिकेशन आहे, की येस मी आहे अजून जिवंत. आणि त्याही परिस्थितीमध्ये म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणजे हां, अजून एक म्हणजे आता या सेक्शनकडे येऊ, की ओव्हरऑल हा मूव्ही म्हणजे मुलगा आणि बाप. तर मला हा मूव्ही बघितल्यानंतर ना, एक बापाबद्दलचा कन्सेप्ट फार एक हे झाला,
क्लिअर म्हणण्यापेक्षा, की एका ओळीत जर सांगायचं झालं, की बाप म्हणजे काय बाबा? तर जो सातत्याने तुमच्या हॅपीनेससाठी, तुमच्या सुखसुविधेसाठी जो सातत्याने प्रयत्न करतो, तो बाप असतो. कारण हा माणूस जेव्हापासून मूव्हीज म्हणजे आणि या म्हणजे या माणसाला एवढं मान्य आहे, की प्रयत्न हा 100% करणार. बाकी याला काहीच माहीत नाही. तो सुंदर आहे का जगात दिसायला? नाहीये. पण तो म्हणजे त्याचे एफर्ट्स एवढे आहेत, की बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यापुढे फेल होतात. आणि फक्त त्याचे प्रयत्न टिकतात आणि म्हणजे मला थोडं नाही का शेवटच्या सीनला पण नाही का जरा हे वाटलं होतं, की तो जो दुसरा त्याचा एक पार्टनर म्हणतो त्या कॅम्पमधला, की "तू इथंच लपून राहा म्हणजे उद्या आपण इथून हे होऊ." तर तो लपून राहिला असता. लपून तो राहिला असता कारण नंतर जर तू शेवटचा सीन बघितला तर तो जिवंत असतो. हं. क्राउडमध्ये असतो. काही हो. स्पेसिफिक त्याच्यावर कॅमेरा नाही गेला, पण तो जिवंत असतो. खूप लोकं जीव हां, वाचले तिथनं. वाचलेत. यालाही जमलं असतं. बट याचं असं असतं, की यार माझ्या बायकोचं काय? त्याच्यामुळे तो तिथून निघतो आणि पूर्ण प्रयत्न प्रयत्न करतो. म्हणजे जेवढे त्याला देता येईल तेवढे एफर्ट्स देतो तो, की त्याच्यासाठी मग म्हणजे तू एफर्ट्सची हे बघ, की आधी तो मुलाला एक तर सिक्युअर करून ठेवतो, की इथंच लपून राहा, बाहेर नको पडू त्या बॉक्समध्ये. आधी त्याला हे देतो, ते कंबल देतो, की बाबा रे थंडी पडली तर याला हे नको व्हायला. पण त्याला नंतर रिअलाईज होतो, तो जाऊन बायकोच्याकडे बघतो तर तिथे फिमेलला अलाउड होतं फ्रीली जाणं, पण कोणी माणूस नव्हतं जाऊ शकत. हं. म्हणून काय करतो, कंबल परत घ्यायला येतो. तो काहीतरी पॅन्ट वरती करतो, एक हं. त्याचं हे घेऊन डोक्याला बांधतो पूर्ण बाईच्या वेशामध्ये तिथं जातो आणि विचारतो, की माझी बायको आहे का? बायको आहे का? बायको. सो या एफर्ट्समुळे आणि तेही करता, करता ते जे लाईट जात असतो गोल-गोल आणि तो बरोबर तिथं असा लोंबकाळून बसतो. हं. सो या एफर्ट्समध्ये तो पकडला जातो आणि त्यामुळे त्याचं मरण येतं. आणि त्याचं कॅरेक्टर आहेच तसं, की तो त्याला जे पाहिजे, त्याला जे मिळवायचे त्यासाठी तो एफर्ट त्याचे पूर्ण देत असतो तो. हां, तो तो काय तो नाही करत जीवाची पर्वा. त्याला जे पाहिजे ते भेटतं आणि बरोबर, इथे पण तो जिंकतोच. त्याचा मुलगा सेफ आहे, त्याची बायको सेफ आहे. बरोबर. तर हे फार म्हणजे मला त्याचं म्हणजे ते कॅरेक्टर जे वाटलं आणि काय अप्रतिमरित्या हँडल करतो सिच्युएशन. म्हणजे एक मुलासाठी म्हणजे अजून आता एक सगळ्यात मला हळवा वाटलेला सीन, की एकतर आपला काही हिरो बॉडी बिल्डर नाहीये, की नाही, बुवा नाही. याच्याकडे लई म्हणजे सिक्स पॅक आहे किंवा काय आहे बाबा. आणि जेव्हा याला ते वजन उचलून ते वरती ते काही कामाला लावतात, तर याला ते वजन उचललंही जात नाहीये. नाही. सो तो थ्रूआउट ते उचलतो तो आणि जेव्हा नाही का त्याला तो त्या रूममध्ये येतो आणि त्याला माहिती आहे, की आपलं पोरगं वाट बघणार आहे बाबा आणि तो आल्याबरोबर सगळे लोकं आधी येतात. हा उशिरा येतो आणि आल्याबरोबर नाही का त्याचा मुलगा नाही का त्याला जाऊन डायरेक्ट येतो आणि त्याला हातात घ्यायचं असतं. याचा हात पूर्ण गेलेला आहे कामातून. हां. यानं दिवसभर जे उचललं ना, ते याच्यामध्ये आणि तो नाही का जरासा असा अडखळतोय पण लगेच. हां, त्याला चालतात नव्हतं. चालता येत नाही त्याला. तो थोडासा त्या बेडची पण हे घेतो, की त्याच्यावर हात ठेवून जरा हे करतो आणि त्याच्यानंतर नाही का म्हणजे पण त्या चेहऱ्यावर कुठंच दिसत नाही हावभाव. आणि हे सगळं झाल्यानंतरही तो पोराला विचारतोय, की "जेवलाय का बाबा?" असं-तसं. म्हणजे जाम मग ते पोरगे म्हणते, "मी जामबद्दल विचारलं नाही." ते म्हणते, "बरं केलं" वगैरे आणि तो नाही का एक पावचा तुकडा त्याला देतो. विदाऊटच्या. विदाऊट जाम आहे म्हणते, पण तो पावचा तुकडा त्याला भेटलेला असणार आहे. बिलकुल. त्याला खायला भेटलेला असणार आहे. पण त्याला माहिती आहे, की बाबा रे, माझ्या पोराला भेटलेलं नसणार आहे जेवण. सो याला लागलेली आहे भूक. सो हं. एवढं काम करून त्याच्यानंतर भाई म्हणजे तो सीन तर म्हणजे मला आत्ताही व्हिज्युअलाइज होतोय, की तो दरवाजा उघडतोय, तो येतोय आणि हा पोरगा जाऊन पोराला माहिती नाही ना, की बाबा त्याचे हात किती दुखत असतील वगैरे. सो तो माझ्यासाठी सगळ्यात असा पिघळणारा सीन होता, की यार कमाल आहे पण. आणि त्यानंतर जो त्या म्हणजे ज्या पद्धतीने तो रेस कंटिन्यू करतो. नंतर त्या पोरालाही हे होतं, की एका टाईमला त्याचे पेशन्स जातात. म्हणजे खास करून होतंच असं, की बाबा एका टाईम नंतर म्हणजे जेव्हा तुम्ही कोणाला तरी एक काइंड ऑफ मूर्खच बनवत असतो ना तो. एका टाईमला पेशन्स संपतात त्याचे. पण तो म्हणतो, की मला जायचंय घरी. "हां, हां, चल" म्हणते. हां. "जायचंय काय यायचंय काय कंपल्सरी आहे का इथं यांनी डांबून नाही ठेवलं" आपल्याला म्हणते. नाही पाहिजे टँक. हां, आपल्याला नाही पाहिजे टँक. तो एवढ्या पद्धतीने वर्णन करतो टँकचं, की टँक बनवलेली आहे बरं, त्याच्यात ऑइलिंग हं. करायची आहे, त्याच्यावर गन आहे वगैरे, वगैरे, की ते पोरगं म्हणते, की "आता थोडी जायचंय, पाऊस पडतोय" म्हणते आता. तो त्या त्या सीनची जी एनर्जी आहे, हां, एनर्जी म्हटल्यापेक्षा त्याचा जो फील आहे, तो
म्हणजे पूर्ण तुम्ही तो मूव्हीचा प्रवास करून जेव्हा त्या तिथे येता आणि तो तुम्ही ते सीन पाहता, हं, तेव्हा तो फनी सीन आहे. हं, ॲक्चुअली तो फनी सीन आहे. पण कोणालाच तो फील नाही होत तो फनी सीन आहे म्हणून. हं, कारण की तो बाहेरनं ते लोकं येतात आणि ते म्हणतात की कोणी आहे का ट्रान्सलेटर इथे? हं. हां, जो सांगेल बाबा की हे म्हणजे तो एक्सप्लेन लोकांना बरोबर. ट्रान्सलेट करून हां, सांगेल. ट्रान्सलेट करून. आणि त्यांना माहिती आहे की जर हे माझ्या मुलाला कळालं, हां, तर मुलाला इथे म्हणजे राहता येणार नाही. बरोबर, आणि तो म्हणतो की "ठीक आहे, मी आहे" आणि लगेच तो निघून जातो आणि तो सगळ्या गोष्टी ट्रान्सलेट करतो मुलाच्या हिशोबाने. बरोबर. गेम चाललाय बाबा. गेम चालला बाबा आणि तो म्हणजे त्यासाठी ती ती हिंमत आहे. म्हणजे त्या क्राउडमध्ये खूप लोकं असे होते ज्यांना येते ती लँग्वेज. बरोबर. कारण की त्या माणसाला पण येत होती, हां, जो असतो तिथे. बरोबर. आणि तरी हा सगळ्यात पहिले जातो आणि त्याला भीती नाही येते, की कोणी काही बोलेल का? हं, पण हं. ह्याला हा माणूसच तसा आहे, की त्याला एफर्ट घ्यायचे बरोबर. सगळ्या गोष्टी स्वीकार करण्यासाठी. आणि तो जातो तिथे आणि तो बोलतो, हं. की "बाबा, असं-असं आहे." आणि नंतरचे लोकं म्हणतात, की "काय बोलला तू असं?" "अरे मला काही माहीत नाही," म्हणे, "तू विचारून घे त्याला." याला माहिती आहे आणि तो काय सांगतो ते मला परत सांग म्हणतो. मला पण सांगून दे. बरोबर आहे. नाही हे बरोबर आहे आणि अगेन आता मी जे सुरुवातीलाच ज्या सीनचं हे केलं, की बाबा ज्या प्रकारचं ट्रान्झिशन दाखवलंय त्यांनी. म्हणजे कमाल आहे. तू इमॅजिन कर 1997 ला ज्या म्हणजे तो कॅमेरा असा जातोय, की ते घोड्यावरून तिला आणलेलं असतं तिच्या एंगेजमेंट काय ते हं. याच्यावरून आणि याची चावी नसते. ते मित्राकडेच राहिलेली असते चावी. तर हा म्हणतो, "अरे थांब मला जर तार मिळाली तर मी तारनं दरवाजा उघडतो" वगैरे, वगैरे, वगैरे. हं. आणि तेवढ्यात ती मध्ये जाते त्या दुसऱ्या रूममध्ये. हां. आणि हा पण मग मागे जातो. कॅमेरा हळू-हळू, हळू पुढे जातो. एका ठिकाणी थांबतो आणि त्याच्यानंतर ना लाईट वाईज फार हलकासा फरक पडतो. हां. एकदम हलकासा, कळून येत नाही पण. आणि एक लहान मुलगा यायला लागतो आणि मग लहान मुलगा येतो, कॅमेरा परत मागं आणि इकडं दोघं जण ते सायकलवरती ऑलरेडी तिथं जवळ राहतात हं. ते आणि ते मुलाला येऊन बसवतात. सो म्हणजे जसं की मी जेव्हा वाचलाही होता, तो मला तेव्हाच एवढा भारी वाटला होता. कारण की म्हणजे 5 वर्षाचं ट्रान्झिशन दाखवायचंय. म्हणजे मला जर आता पर्सनली तू कधीही विचारलं तर मूव्हीमध्ये सगळ्यात मला आवडणारी गोष्ट असते ती म्हणजे ट्रान्झिशन. कारण एकतर तिथं तुमची स्टोरी मेक होते किंवा ब्रेक होते. ती कारण एवढ्या स्मूथफुली गेलेली गेली की जर तिथं मी इमॅजिन कर की तिथं कट मारला असता आणि मध्ये एक ब्लॅक पट्टी टाकून 5 इयर्स लॅटर अख्खा त्याचा सीनचा हेच बिघडतो, फ्लोच बिघडतो. पण ज्या पद्धतीने यांनी आणि बरं कुठंच व्हिज्युअली नाही लिहिलंय किंवा कोपऱ्यात लिहिलं नाही, काही नाही, काही नाही. पूर्ण प्रसंग कळून जातो, की यांच्या लग्नाला 5 वर्ष झालीत. सो या बाबतीत म्हणजे खरंच ते भयानक ट्रान्झिशन होतं. आता ठीक आहे, आत्ताच्या टाईममध्ये काही-काही वेळेस अ, वापरतात. काही मूव्हीमध्ये आता वापरले गेलेले आहेत. बट हे 1997 ला एवढ्या चांगल्या पद्धतीने वापरणं म्हणजे आणि म्हणजे मी ऑब्झर्व्ह केलेला असे आता खूप मूव्हीमध्ये असे सीन असतात ना, की काहीतरी चेहरेच बदलतात, की काहीतरी सीनच बदलतात, काहीतरी पत्ते-बित्ते हलतात, काहीतरी हं, होतं. हं. हं. यामध्ये जे खास होतं ना, तर फक्त कॅमेरा असा जातो आणि असा परत येतो. बरोबर. हं. आणि तो तुम्हाला म्हणजे तुम्ही कितीही चालाख असले तरी तुम्ही तुम्ही ते एक्सेप्ट करून घेता. हं, 1997 मध्ये ह्या गोष्टी तुम्ही एक्सेप्ट करून घेतल्या, हं. की हे चेंज झालंय. हां. आणि खरंच तसं म्हणजे जे अच्छा. लाईट वाईज त्या गोष्टी तितक्या भारी गेल्या. तो म्हणजे जसा तो मध्ये जातो ना, तेव्हा थोडासा तो थोडासा डार्किश असतो आणि हां. जसा बाहेर येतो तो असा एकदम तो हां, खूप चेंज झालाय आणि तो आला फील. माहीत नाही कसा, पण आता आपण इतक्या मूव्ही पाहतो आणि आपल्याला कळून येतं, की नाही यांना तितकंसं जमलं नाही. आजकालच्या मूव्ही ज्या 24 बरोबर. मध्ये पण अशा मूव्ही होत आहेत, की आपण म्हणतो, की आज आपण टेक्निकली खूप स्ट्राँग आहोत, ह्या गोष्टी आहेत. पण तेव्हा त्या माणसाने त्या गोष्टी केल्या आहे, हं. ज्या आज पण पाहताना असं मध्ये झेरक येत नाही कुठेच. बरोबर. आणि पूर्ण स्टोरीमध्ये हं. लिहिताना पण त्यांनी जितकं छान लिहिलं ना ह्या गोष्टी, की म्हणजे असं होऊ शकतं ना, की बाबा अ, हा सीन इथे दाखवलाय, आता याला दुसरीकडे रेट कसा करेल तो. हं, हं, हं. म्हणजे लिहितानाच त्याने असा लिहिला होता तो, की म्हणजे बरोबर. खूप तो काय आता तो भारीच आहे तो. तो खूप आहेच तो. म्हणजे काय बापच आहे तो. म्हणजे टेक्निकली खूप हे आहे. म्युझिकही अप्रतिम आहे. म्हणजे ऑब्व्हियसली ऑस्कर भेटला म्हणजे म्युझिक तर आहेच बाप.
ॲक्टिंग तर तोड आहे भाई. ॲक्टिंग मला नाही वाटत मी कुठलाच ॲक्टर दुसरा त्याच्या जागी रिप्लेस करू शकेल नाही, म्हणून. नाही. कोणीच नाही करू शकणार. तोही सीन आहे बघ, की तिथं तो त्याचे काका त्याला सांगत असते, की कसं-कसं सर्व्ह करायच्या आहेत गोष्टी. हां, हां, हां. तर तिथेही तो त्यातला एक डायलॉग आहे, की इव्हन गॉड इज अल्सो सर्व्हिंग अस, बट ही इज नॉट द सर्व्हंट. तर तो तिथेही म्हणतोय, की मला हा 45 डिग्री वळायचा आहे, मग 90 मी 180 वळू शकतो म्हणते, हं. पण मला दिसणार नाही म्हणते. सो या ज्या बारीक-सारीक गोष्टी आहेत. आणि त्या गोष्टी क्लिअर करतात त्याच्या आजोबाचे, त्याच्या काकांचे विचार कसे आहे. हं. तो त्याला गुलामी तशी पण आवडत नाही. हां, आणि तो म्हणतो, की नाही आपण गुलाम नाही होत. बरोबर. आपण वी आर नॉट सर्व्हंट. हां. करेक्ट. तो त्याच्या मित्राला खूप चांगलं इंट्रोड्यूस करतो त्या शहराबद्दल. हां. "अरे तू इकडे आजाद आहे तू. तू हां. उड्या मार, इथं नाच तू. तू काही करतो इथं. इथं काहीच फरक नाही पडत कोणाला." तो आणि तो तो नाचायला लागतो पण. पागल आहे का तू? हां, गाव आहे का हां. म्हणते? तो एखाद्या ह्याच्यातनं आलाय तो, जिथे त्या गोष्टी चालू आहेत, हां, युद्धा वगैरेच्या. आणि जेव्हा तो इकडे येतो ना, त्याला असं तो सांगतो, की "बाबा इथे तू फ्री आहे." हां. त्यामुळेच तो कदाचित इतका फ्री असेल असेल बरोबर. पूर्ण ह्याच्यामध्ये, की त्याला फ्रीडम त्याची व्हॅल्यू कळाली. व्हॅल्यू माहिती आहे त्याला. हं, हं. तर म्हणजे हे असं झालं, की तू जर भारतातही बघितलं तर सगळ्यात जॉली लोकं हे पंजाबी असतात. हं. तर म्हणजे बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो, म्हणजे हे वाक्य माझं कॉन्ट्राडिक्ट करेल, पण बऱ्याच वेळा आपण म्हणतो, की भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तान तयार झाला. हं. पण बेसिकली पंजाबची फाळणी झाली. हां. म्हणजे मी महाराष्ट्राचा आहे, मी भारताचा भाग आहे, पण त्या फाळणीनं आपल्यावर एवढा काही इम्पॅक्ट नाही पडला ना किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांवर काही इम्पॅक्ट नाही पडला. जी मेन फाळणीचा इम्पॅक्ट पडलाय तो तर पंजाबवर पडलाय. त्यांचे रातोरात घरं म्हणजे जी लोकं फार श्रीमंत होती, तर त्यांची घरं काढून त्यांना दुसरीकडे जावं लागलं किंवा त्यांच्या म्हणजे फॅमिलीज जे काही मरण पावल्या त्या गोष्टीमध्ये त्यांच्या मरण पावल्या. सो त्यांनी जेवढं सहन केलं आणि इन अ वे बघायला गेलं तरी भारतातलं जे याआधी पण म्हणजे इंग्रज फाळणीच्या आधी पण जेव्हा पार अगदी मुघल-बिगल पण आले, तर भारतात येण्याचं जे गेट होतं, हे त्याच रिजनमधून होतं. त्या पंजाबच्या रिजनमधूनच जे काही लढाया व्हायच्या ते तिकडूनच व्हायच्या. सो त्यांनी थ्रूआउट द हिस्ट्री पंजाबी लोकांनी खूप साऱ्या नैराश्य बघितलेलं आहे, मृत्यू बघितलेले आहेत, युद्ध बघितलेले आहेत. सो मला वाटतं, की त्यांच्यातलं ते जॉली नेचर आहे. त्यांच्यातलं ते फ्रीडम किंवा हं, हं. आनंदाने जगणं आहे. ते त्यामुळे येतं, की ते पिढ्यानपिढ्या त्यांना माहिती आहे, की यू डोंट नो की उद्याचा दिवस कसा असेल. सो मग आजचा दिवस एकदम भारी जगा. तेच की आपल्या कॅरेक्टरचंही तेच आहे. की कदाचित त्याची पास्ट हिस्ट्री आपल्याला माहिती नाहीये. ते हं. दोघंही कुठल्यातरी अशा एरियातून आले असतील, की जिथं लढाईचं चाललंय बाबा. तर त्यांना कळत आहे, की बाबा आजची व्हॅल्यू काय आहे. मला ते त्याचं हेच खूप आवडतं ते. ते एक एक गोष्टी दुसऱ्या गोष्टीशी तो कनेक्ट करतो. नंतर तो पूर्ण मूव्हीमध्ये त्या गोष्टीला तो अ, रन करतो. थ्रू आउट नेतो. हां. करेक्ट. तो म्हणजे म्हणजे कसं जमलं असेल त्याला त्या प्रत्येक गोष्टी छोट्या-छोट्या दाखवायच्या. हां. आणि म्हणजे म्हणजे ते तो हां. पुढच्यासाठी थोड्या हं. गोष्टीची असं म्हणजे असं वाटतं ना कुठेतरी ह्या माणसाने ह्या गोष्टी सहन केल्या असतील, म्हणून तो ह्या गोष्टी दाखवत आहे. पण त्याला त्या गोष्टी तितक्या क्रूरतेने पण नाही दाखवायच्या. तो लोकांना असं दाखवणार आहे, की बाबा तुम्ही चांगल्या गोष्टी म्हणजे तुम्ही चांगले राहा. चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातील. म्हणजे या नाझीच्या एरियामधले भरपूर मूव्ही आहेत. म्हणजे मला वाटतं, की आपण नाही का यानंतर आता हे विषय आपण त्या विषयात घुसलेलोच आहे. तर अजून 2 मूव्ही यामधले तर बघूया. एक शिंडलर्स लिस्ट म्हणून आहे. हां. तो एक बघूया परत हं. आणि एक आहे, की जोजो रॅबिट म्हणून एक मूव्ही आहे. हं, हं. तो एक परत बघूया. तर म्हणजे त्याच्यातही आता शिंडलर्स लिस्ट तू बघितला असेल तर तो हां. फारच सीरियस मूव्ही आहे. जोजो रॅबिट हा याच वळणावरचा आहे. म्हणजे आज आपण जसा बघितला ना तसाच आहे, पण हं, त्याची मांडणीच वेगळी आहे. पण तोही आपल्याला कामी येईलच. हं, सो आता असे मूव्हीचे इम्पॅक्ट जास्त का पडतात माहिती का? कारण की लोकांना नाही का म्हणजे हसवून एक कानाखाली मारली, हं. तर हे कुणाला तरी 10 कानाखाली मारल्यापेक्षा जास्त जोरात लागतं. कारण की आपण त्याला आधी हसवलेलं असतं. की त्याला एवढं हसून मग एक देतो त्याचा इम्पॅक्ट जास्त आहे. हे सो तसं हे हा मूव्ही तसा आहे, की ते तुम्हाला सुरुवातीला एवढं भरकटवतं किंवा एवढं जॉली देतं, एवढं आनंद देतं आणि मग शेवट जसा होतो किंवा शेवटी ज्या गोष्टी होतात आपल्याला म्हणजे ती चपराक आहे आपल्यावरती. आपल्यावरती म्हणजे जे कोणी लोकं आहे, की शेवटी सांगायचा एवढाच मुद्दा मुद्दा आहे, की किती घाण कृत्य आहे हे. म्हणजे कोणीतरी
कोणीतरी एक जण सांगतंय, लीडर तो त्याच्या घरी सुखरूपानं बसलेला आहे. तो काहीतरी सांगणार, की हे असे आहे आणि हे तसे आहे आणि आपण म्हणजे मूर्खासारखे कोणाच्या तरी गोष्टींवरती ध्यान देऊन अ, म्हणजे माणसा-माणसामध्ये भेद करणार. काय म्हणजे मूर्खपणा नाही आहे तर काय आहे? बिलकुल. याचे आपल्याला म्हणजे कसं असतं ना, की जोपर्यंत आपल्या घराला आग लागत नाही, तोपर्यंत आपल्याला आग लागणं काय असतं हे कळत नसतं. सो मी म्हणतो आणि मग लोकं असं म्हणतील ना, की बाबा त्या गोष्टी तेव्हा होत्या, तुम्ही इतक्या रिलेट कशा करू शकता त्या गोष्टी. मध्यंतरी महाराष्ट्राचं ते झालं होतं, की तुम्ही लोकांना पाहताना थोडंसं हे पाहत होते माहिती आहे का? तुम्ही रंग पाहत होते हं. माणसाचा. माणसाच्या झेंड्याचा कलर पाहत होते, की हां, हा कोण आहे बाबा? हा कसला आहे? ह्या गोष्टी आल्या होत्या. आपण या गोष्टी पाहिल्या आहे. त्या पाहिलेले बोलू आहेत. शकतो या गोष्टी. याच्यामध्ये लहान मुलं टार्गेट केल्या गेलेली आहेत. म्हणजे या मूव्हीमध्ये असं दाखवलं, की शाळांमध्ये ती शिकवण दिली गेलेली आहे. एक त्यांना प्रश्न वगैरे विचारून सुद्धा आणि काहीतरी अधिकारी तिथं पाठवून सुद्धा. आता मला ही गोष्ट का सांगायची आहे? कारण की शाळा ही एक अशी गोष्ट आहे, की जिथं शिक्षण दिलं जातं. शिक्षणाचं काम असतं, की लोकांना विचार करायला लावणे. जो शिकलेला माणूस आहे ना, तो विचार करतो, की मी जर तुला काहीतरी बोललो बाबा, तर माझं सगळंच तू ॲक्सेप्ट नाही करायला पाहिजे किंवा कुणाचंच ॲक्सेप्ट नाही करायला पाहिजे. तू आधी ते स्वीकारलं पाहिजे. त्याच्यावर स्वतःचं म्हणजे लॉजिक लावलं पाहिजे. स्वतःचा विचार मांडला पाहिजे. मग त्यातून तू सेपरेट आउट करणं, की अच्छा ही गोष्ट बरोबर पटतेय मला. ही बरोबर आहे. नाही यार ही एवढी पटली नाहीये. ही नाही पटत आहे. तर जे काही सेंटर असतात आणि स्कूल इज द सेंटर, की जिथं हे विचार घडणार आहेत बाबा. सो पहिला इम्पॅक्ट कुठं झाला किंवा करतायत, की जिथं नाही का विचार घडवण्याचे प्रकार होतात. सो लोकं काय करतात त्याच्यानंतर जे त्यांच्यापर्यंत येतं त्यालाच सत्य मानून जातात. त्याच्यावर विचारच करायचा नाहीये. मग हे काय होणार आहे यानं, की कोणी काही बोललं तर ते खरंच आहे का? तुम्ही त्याला हे तर करा, त्याच्यावर अभ्यास करा, काहीतरी बघा. नाहीतर मी तर म्हणतो पडूच नका ना. नाही, माझा पण ह्या गोष्टीवर खूप जास्त म्हणजे मला मला तीव्र सण आहे या गोष्टीबद्दल, की एखादा माणूस आहे म्हणजे असं फॅमिलीमध्ये होत्या ह्या गोष्टी खूप जास्त पाहायला जातात, जे की सगळीकडे चालू. फॅमिलीमध्ये, स्टेट लेव्हलला, इंटरनॅशनली सगळीकडे ह्याच गोष्टी चालतात, की एक माणूस आहे, ज्याला आपण मेन मानतो किंवा ज्याला मुखिया मानतो, हं, हं, तर त्याला किती अक्कल आहे ह्या गोष्टी कोणी पाहतच नाही. बरोबर. म्हणजे तेच पुन्हा, की तो शिकलाय बाबा. म्हणजे आता फॅमिलीचं झालं ना असं, की बाबा तो शिकलाय, तो जॉबला आहे किंवा तर तो पैसा कमवतोय. हं. हं, तर तो हुशार आहे आणि आता सगळ्यांनी त्याचं ऐकायचं. ह्या हं. ज्या गोष्टी आहे ना, की बाबा एक माणूस आहे, एखादा नेता त्याला आपण निवडून दिलंय आणि तो हुशार आहे असं समजून आपण त्याचं ऐकत राहायचं. हां. हं. मग तो किती मोठा नेता असला तरी पण. ह्या गोष्टी तितपत सत्य नाही, म्हणजे तितपत खऱ्या पण नाहीये. बरोबर. म्हणजे तो कोणीतरी असं म्हणलं नाही का बाबा, की जो सक्सेस झालाय, त्यापेक्षा जो सक्सेस नाही झालाय, त्याच्याकडे जास्त तो अनुभव जास्त असतो, हां, नॉलेज तो जास्त असतं. म्हणजे एखादा जर माणूस समजा आपल्या आयुष्यात सक्सेस नाहीये, तर तो मूर्ख आहे अशातला भाग नाहीये. कारण की त्याला माहिती आहे, की त्या गोष्टी कशा आहेत. चुकी चू हां. ते काय आहे सोसायटीचा प्रॉब्लेम सगळ्याला माहिती आहे, की बाबा सक्सेस काय फेल्युअर इज द स्टेपिंग स्टोन ऑफ सक्सेस म्हणतात, हं, की म्हणजे काय अपयश ही यशाची पायरी आहे. हे बोलायला, ऐकायला सगळे मांडुले होतील. हं. पण जो कोणी अपयशी होतो ना त्याला म्हणजे लोकायला तेव्हा नाही पटत हे नॉलेज मग, की यार त्याच्याकडे काही तर गोष्ट चुकला म्हणून तो खाली आहे. कधी-कधी बाय लक तुम्ही सक्सेस होऊ शकता. त्याच्यात काही मोठी गोष्ट नाही. पण फेल व्हायला तुम्हाला चुकावंच लागतं. तिथं तुम्ही बाय लक फेल नाही होऊ शकत तुम्ही. तर त्याच्यामुळे ती गोष्ट आहे. बट फक्त एवढंच आहे, की याही मूव्हीमध्ये आपल्याला तेच आहे, की प्रेमाने जग जिंकता येते. म्हणजे अजून एक कुठलातरी कोट आहे. आता नेमका कुणाचा आहे तो मला पद्धतशीर लाईनही लक्षात नाहीये. पण त्यामध्ये मूळ त्याचा जो सांगायचा अर्थ आहे तो असा आहे, की जर तुम्हाला खरंच काहीतरी चांगलं करायचं असेल ना या जगामध्ये, हं. तर प्रेम प्रेम इज इनफ. म्हणजे प्रेमामध्ये तेवढी ताकद आहे, की तुम्ही चांगला बदल घडवून आणू शकता. हां, जर तुम्हाला वाईट बदल जर घडवून आणायचं असेल, देन यू नीड अ पॉवर. सो हे जे सत्ता वगैरे आहे ना, तर ही म्हणजे लोकं म्हणतात, की सत्ता आली म्हणजे गोष्ट चेंज होत नाही. प्रेमामध्ये ती ताकद आहे. म्हणजे ज्याच्यात की त्या काकांनी हे रिप्रेझेंट केलेलं आहे. हं. आणि ती कसं आहे, की साहजिकच आहे, की जसं आयुर्वेदिक असतं आणि एक दुसरं आपलं काय ते मेडिसिन असतं म्हणजे हं. एम-बी-बी-एस वगैरे वाले हे, की आयुर्वेदिकचा परिणाम हा लाँग टर्ममध्ये होतो. हं. पण त्यानं काही वाईट हानी होत नाही. हं. इन्स्टंटवालं आपल्या याच्यामध्ये तुम्हाला चांगलं वाटतं, पण साइड इफेक्ट आहेत त्याचे. तुमचा पर्याय आहे, पण त्यातल्या त्यात जेवढं स्वतःला चांगल्या मार्गाने ठेवाल, तेवढं चांगलीच गोष्ट आहे. ते तुम्हाला एक सीन विचारायचा होता सर ह्यामधला. हां. तो तो जो मुलगा आहे, हं. तो
ते जेव्हा जातात असं की अ, आपण कोकरूजांनी चांगल्या लोकांना म्हणजे वाईट लोकांना नाही येऊ द्यायचं हां, दुकानामध्ये आणि तो जाऊन बसतो तिथे. हां. त्याची नाणी येते तिथे बरोबर, आणि त्याआधी त्याच्या वडिलांना लोकं घेऊन जातात बरोबर. आणि तो त्याचं हां. ते त्याचा चालू तो असतं ते वॉक हां, करत जातो. वाक करत जातो. हां. ते नंतर त्यांनी म्हणजे आताही तू जर कुठेही कोणाच्याही घरी गेला, तरीही नाही का बाबा नेहमी आयदर म्हणजे तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही, पण ते नेहमी दाखवतात, की "येस, आय एम स्ट्राँग." म्हणजे माणूस म्हणून हे बघ प्रत्येकाला नाही का म्हणजे प्रत्येकाला भावना आहेत, माणूस कमकुवत होतो. हे फॅक्ट आहे. प्रत्येक जण 24/7 असा म्हणजे एकदम नाही, नाही मला काहीच झालं नाही असं नाही होऊ शकत. प्रत्येक जण कुठेतरी हळवा होतो, कमकुवत होतो. त्याला म्हणजे काही नैराश्य येऊ शकतं. सगळ्या गोष्टी आहेत. बट आता ज्या प्रकारची सोसायटी बनलेली आहे, खास करून माणसांना स्ट्राँगच राहावं लागतं. तुम्ही हळवे राहून चालत नाही. तुम्ही सो कॉल्ड अनसक्सेसफुल राहून चालत नाही. या गोष्टी आहेत. बट त्यातल्या त्यात काय आहे, की आता बिंग अ, फादर त्याला हे नाही दाखवून द्यायचंय. म्हणजे यामध्ये आपल्या हिरोचं जर कंटिन्यू तू पूर्ण बघितलं, तर त्यांनी नाही का रिॲलिटी नाही दाखवली मुलाला. कारण म्हणजे हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे, की जर त्याला रिॲलिटी कळली आणि एका टाईमला कळलेली आहे त्याला रिॲलिटी. तो म्हणतो, की एका माणसाला मी ब ब बघितलं, की बाबा तो म्हटला, की आपल्याला डायरेक्ट हां, जाळामध्ये टाकणार. हां. तो म्हणतो की आपल्या हाडात मुलांसोबत बोलताना मुलं बोलत होते हां, आणि मी ऐकलं बाबा की इथं असं काही नाहीये. ते डायरेक्ट असं-असं करत आहे आपल्यासोबत. हां. तर तिथं ते म्हणते आपल्या हाडाची बटणं बनवणार, हां. सोप बनवणार, आपल्याला डायरेक्ट जाळून टाकणार. एकदा तो बोलतो तोच मुलगा. बोलतो. त्याचे मित्र त्याला असं हां, बोलतात, असं तो बोलतो. बरोबर. आता दॅट इस द ओन्ली सीन की तिथं त्याचा काही कंट्रोल नाहीये. कारण की तो त्याला कामावर जाणं आहे आणि त्याच्या दरम्यान काही गोष्ट झाली तर काय? पण तो त्याला असं पटवून सांगतो, की "तू पागल आहे का?" म्हणते. हां, फार तर फार म्हणजे ते किती कॉमेडी पद्धतीने सांगते, की बाबा तुला हरवते तो. तू त्याला जिंकू द्यायचं नाहीये. हां, हां. तर तुला हे करते, तुला कळतच नाही म्हणतो तो. हां. हां. तिथं तो हेही म्हणतो, की जाळ लागलाय तर अरे लाकूड कमी पडले म्हणून, "अरे माणूस आणा माणसाला जाळा." असं होते का म्हणते आणि तुला वाटते का म्हणते ते त्याचा जो मित्र राहते त्याचीही बटन बनलेली आहे म्हणते ही की बुवा याची मी बटन घातली वगैरे हे सगळ्या खोट्या गोष्टी आहेत म्हणते. सो मला काय वाटतं, की तिथं तो नाही का पूर्ण थ्रू आउट दी फिल्म तो नाही का याचे म्हणजे कारण याचे दुष्परिणामच झाले असते. कारण अगेन आता गोष्ट काय आहे, की पिढ्यानपिढ्या ती गोष्ट पुढे चालत राहते. सो म्हणजे चेन रिएक्शन जसं आपल्या याच्यात आपण म्हणजे फिजिक्समध्ये कधीतरी हे केलं असेल, की न्यूक्लिअर रिएक्शन असते. की याचा त्याच्यावर परिणाम पडतो, त्याचा याच्यावर परिणाम पडतो. तो हं. चेन चालूच राहते अनलेस अँड अंटिल आपण कुठेतरी ते ब्रेक नाही करत. सो मला वाटतं, की याही विचारांची काहीतरी एक नाही का चेन रिएक्शन असते. जर आपण ती ब्रेक नाही केली ना, तर ती डे बाय डे नाही का अजून वर्स होत जाते. सो याला ती होऊ द्यायची नाहीये. याचे कुठलेच परिणाम मुलावर होऊ द्यायचे नाहीये. सो याला पोलिस घेऊन जातायत आणि ते ऑब्व्हियसली कुठल्या कारणासाठी घेऊन जातायत, की याच्यासाठी चेकिंगसाठी, की तू ज्यू आहे का बाबा, हे आहे का बाबा, हं. त्याच गोष्टीसाठी घेऊन जायचे. जर तो तिथं असा त्यांच्यापुढे दाखवलं असतं, की याला पकडून घेऊन जातायत. हं. हा म्हणजे काहीतरी एक म्हणजे टॉर्चर होत आहे हा. हं. तर त्या मुलाच्या नजरेत काय होतं, की आपल्या बाबाला कोणतरी नेतात हे माणसं खराब आहेत. कारण बाप तर आपला चांगला आहे. मग हे जे नेणारे माणसं आहेत ते खराब आहेत. याचा अल्टिमेट परिणाम काय झाला असता, की पुढे जाऊन तोही या मनोवृत्तीत आला असता, की यांनी माझ्या बाबाला असं-असं केलं, ही माणसं खराब आहे. सो समजून घे ना, कारण म्हणजे हिटलरचा जर इतिहास बघायला गेला, तर हिटलर एक खूप चांगला पेंटर होता. चित्रकार होता ना. कोणी त्याच्या हातातून कलर काढून घेतले देव जाणे. सो यू नेव्हर नो, की एक चित्रकार एवढा वर्स होऊ शकतो. सो त्याला कुठल्याच बाबतीत नाही का आपल्या मुलावरती वाईट परिणाम होऊ द्यायचा नव्हता. म्हणून त्याने तिथेही तो असा दाखवत होता, की त्याच्यापुढे असा-असा चालतोय तो, की काही नाही चिल. तिथं डोळाही मारतो आणि ते पोरगंही डोळा मारते, की चिल. हे काय आपले मित्रच आहे हे. यांना घेऊन चाललोय मी. म्हणजे ते याला घेऊन जात नाहीये. हा त्या दोघांना घेऊन जातोय. आणि लास्टलाही तो तसंच आहे. सेम करतो तो, की लास्टलाही हां. सेम करतो, हां, की माझ्यासोबत येतो तो एनिमी नाहीये तो मित्रच आहे. हां, एनिमी नाहीये. हे कोणतरी आपले मित्रच आहे आणि तो तिथं तसा चालत जातो. सो म्हणून मला असं वाटतं, की
त्याला ती गोष्ट आहे, की त्याला तो दुष्परिणाम होऊ द्यायचा नाहीये, की कुठल्याच बाबतीत आपल्या लेकरावरती वाईट परिणाम होऊ नये बाबा. तर आणि तो असा का आहे? हं, तो माणूस असा का आहे? त्याला ह्या गोष्टी का नाही होऊ द्यायच्या आहे? हे त्या सीनमध्येच कळतं जेव्हा त्याचे काका त्याला म्हणतात, की ह्यांच्या विरोधात अहिंसा एकमेव हे आहे, बरोबर. हत्यार आहे. हं, हं. कारण की त्याला ते संस्कार मिळाले. तो ते संस्कार त्याच्या मुलाला देते. बरोबर. सो असं आहे आणि ते व्हायलाही पाहिजे कारण प्रत्येक पिढीचे किंवा प्रत्येक इराचे स्वतःचे प्रॉब्लेम्स असतात. ते नाही का आपल्याला कॅरी फॉरवर्ड करता येत नाही. म्हणजे तेव्हाचा प्रसंग आत्ता लागू होत नाही, की तेव्हा असा डिसिजन का घेतला, तेव्हा तसं का केलं. तो त्या वेळेसच्या त्या परिस्थितीनुसारचा घेतलेला निर्णय असतो. आता ना तशी परिस्थिती राहिलेली असते. आता ना तशी म्हणजे नियती राहिलेली असते. तसा विचार राहिलेला असतो. त्याच्यामुळे जुनं म्हणजे ते तिथल्या तिथं संपवून तुम्हाला नवीनच चालू करावं लागतं. सो त्याने इथं तेच केलंय, की याने ते चेन ब्रेक केली आहे. नाहीतर मग परत ते काय होणार, की परत कुणीतरी म्हणजे यांनी माझ्यावर आक्रमण केलं किंवा आम्हाला कमी केलं, यामधला एक लीडर तयार होणार. हा परत म्हणजे हिटलरच्या अपोझिटवाला तयार होणार. हं. हा परत त्यांच्यावरती करणार. म्हणजे करणारा वेगळाच आहे, पण त्याचे भोगणारे वेगळेच राहतात ना. सो कुठेतरी ते ब्रेक व्हायला पाहिजे. भांडणाचे परिणाम कधी चांगले निघालेले नाहीयेत. ते एक आपलं गांधीजींचं वाक्य आहे, "ॲन आय टू आय, ॲन आय टू ॲन आय मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड." ते तसं आहे. आता हे वाक्य गांधीजीचं आहे, याच्यावरही एक डाऊट आहे बरं. म्हणजे गांधी मूव्ही आला होता ना, हां. त्यातला हा डायलॉग आहे, की "ॲन आय टू ॲन आय मेक्स द होल वर्ल्ड ब्लाइंड." सो आता खूप जण असे म्हणतात, की हे मूव्हीमधलं वाक्य आहे आणि खूप जण म्हणतात, "नाही, नाही, महात्मा गांधीजींचं वाक्य आहे." सो आता काय आहे ते मला माहिती नाहीये. पण महात्मा गांधी फेमस आहेत. आत्ताच मूव्ही आल्यानंतरच फेमस झालेले नाहीयेत. तुम्ही पाहिलं वाटतं ते. नाही, आपण शांततेचे पुरस्कर्ते आहोत. आपल्याला अजिबात कोणाचं वाईट आवडत नाही. म्हणजे आपण हे आपल्या ऑफिसवर लिहायचं का, की कॉकरोचेस एंड बॅड पीपल्स आर नाही, नॉट अलाउड. पण तुमच्या पहिल्या लाईनने कमेंटमध्ये येऊ शकते ह्या गोष्टी. आहेत आज पण लोकं तसे. हम देखेंगे. हां, देखेंगे. चलो, मस्त झाल्या गप्पा. खूप खूप ओके. छान.